नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून आधान कुंडलीविषयी जाणून घेणार आहोत. आधान म्हणजे विकास. तर जन्माच्या वेळी ग्रहांच्या स्थितीनुसार आपली जन्मकुंडली बनत असते. ती आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचे गुणधर्म, ताकद व कमकुवतपणाबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करते. या सगळ्यांचा एकत्रित विचार करून जातकाचा जीवनावर होणारा परिणाम याचा आढावा आपण कसं घेणार हे या आधान कुंडली या विषयात आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू. एक दोन मिनिटं जरा. नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद कुलकर्णी मॅडम, तुम्ही स्वागत केल्याबद्दल. उपस्थित असणारे सर्व आदरणीय, त्यामध्ये आमचे दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, दीक्षित मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सगळे कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज आपण आधान कुंडलीचा एक वेगळा विषय शिकणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला मी एक पोस्ट पाठवली होती सूर्याबद्दलची, ती सगळ्यांनी वाचली का? होय सर, एकदम छान आहे. प्रिंट हो पण सर, वाचली. हो सर. हो वाचली सर. हो खूप सर. छान आहे सर. ती फार महत्वाची पोस्ट आहे. होय, कारण उपयोग. का की त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सूर्याला किती महत्व आहे आणि त्या ह्याच्यातून जेव्हा आपण एखादा फलादेश करतो तर त्या फलादेशामध्ये सूर्याचं महत्व आणि सूर्यापासून 10वं स्थान, कारण सूर्य हा लग्नस्थानाचा पण कारक आहे, तसाच तो दशम स्थानाचा पण कारक आहे. तर त्यापासून येणारं 10वं स्थान याच्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मग अशा वेळेला ती पोस्ट मध्ये सगळ्या ग्रहांचं वर्णन केलेलं आहे, तरी सुद्धा एक चांगल्यापैकी वाचावी. आणखी इत्यादी काही असेल तर हे करूया. आज आपण आधान कुंडली शिकणार आहोत. त्याची पत्रिका आता मॅडम लावतील. कुबल मॅडम, तुमचं स्वागत करतो. आणि त्या ठिकाणी आधान कुंडली लावा. पहिल्यांदा तारीख लावा, हो हो. त्यानंतर आपण इथे हे करू. कृपया कोणीही महागड्या क्लासला प्रवेश घेऊ नका. तर लावली आहे, दिसते का? बघा जरा. वाचू का मी? वाचा, हरकत नाही. नाही, दिसते का बघा सगळ्यांना? हो 25 मॅडम, मार्च दिसते. 1985 आहे. सकाळी 6:45 जातक पुरुष आहे आणि ठिकाण मुंबई आहे. बर. आता तुम्हाला हे दिसलं ना सर? तुम्हाला हो दिसते का? हा, हो ठीक हा. आहे. एक मिनिट एक मिनिट मॅडम, जरा हा, हा, कॉम्प्युटर हे करून घेते मी. हो हो, करा करा करा. झालं की सांगा. हा, ओके, थँक्यू. सर, लावू का मूळ पत्रिका? हा लावा. हा, मीन लग्नाची पत्रिका आहे. हो 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 हो. बघा, लावली. मग आता ह्याच्यामध्ये आपण जर मीन लग्न पाहिलं तर आपल्याला लग्नेश हा निचेच आहे आणि कितीही बदल झाला तरी सुद्धा तो तिथे त्या ठिकाणी निचेचाच म्हणून राहणार. तर ह्या पत्रिकेमध्ये शोधायचं काय, तर चंद्र हा जो आहे 19 अंशाचा तो राहुयुक्त झालेला आहे. तो जर एक दिवसाने जन्म झाला असता तर त्या ठिकाणी चंद्र राहूची युती आली नसती आणि गुरुच्या तो योगात असता. म्हणजे 2 पृथ्वी तत्व एकत्र आले असते, असा आपण विचार करायला हवा. कळलं का? म्हणजे त्या ठिकाणी पत्रिका पाहताना हे थोडस लक्षात ठेवावं. वृश्चिकेचा शनी आहे. तर वृश्चिकेचा शनी जातकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या ज्या काही वेदना, अडचणी, विलंब, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये काही संकटे, अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी फलादेश वृश्चिक राशीतल्या शनीचा आहे आणि तो भाग्यस्थानात आहे आणि भाग्याधिपती हा राहू युक्त आहे. याचा सुद्धा विचार आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. तसाच प्रकारे जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतो तर चंद्र हा कोण आहे, तर पंचमेश आहे.
तर त्या ठिकाणी जातकाला येणारी दुःखे ही यदा कदाचित पंचमस्थाना संदर्भात येऊ शकतात. पंचमावर गुरुची दृष्टी आहे. तर त्या ह्याच्यातून जेव्हा जातकाला लग्न हे जे आहे मीन आहे, तर मीन लग्न आणि धनु लग्नाच्या बाबतीत आपण परवा विचार केला होता. तर तशाच प्रमाणे जातक हा पुरुष आहे, तर त्यातून सूर्य बुध शुक्राची जी युती लग्नी आहे, त्यामुळे सप्तमेश बुध हा लग्नी शुक्रयुक्त नीचभंग राजयोग झालेला आहे. तो राजयोग सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावा. म्हणजे त्या ठिकाणी राजयोगाचा पण वापर करता येतो आणि त्याची फलित सुद्धा आपल्याला सापडतात. पण तरी सुद्धा मारक स्थानामध्ये मारकेश मारक स्थानात आहे. तर ज्या काही गडबडी होणार असतील तर त्या सगळ्या गडबडी ज्या आहेत त्या जातकाच्या जीवनामध्ये धनस्थाना संदर्भात होतील. त्याला तिथे कारणीभूत असणारा मंगळ आहे, राहू आहे आणि त्या ठिकाणी पंचमेश सुद्धा आहे. मग ही जी संकटे आहेत ही कालांतराने दशा महादशा गोचर यावरती आपल्याला फलादेश देण्याची सवय ठेवता आली पाहिजे. तशाच याच्यामध्ये जेव्हा आपण एखादी पत्रिका वाचतो तर लग्नाधिपतीची अवस्था कशी आहे, तर ती लाभस्थानामध्ये आहे. तो लाभस्थानातला जो गुरु आहे तो सप्तम स्थानावरती पाहतो 9व्या दृष्टीने, पण तो मंगळाच्या केंद्रयोगात आहे. जर चंद्राच्या केंद्रयोगामध्ये एकटा चंद्र असता किंवा चंद्राच्या 9 पंचम योगामध्ये असता तर फलादेशामध्ये बदल घडला असता. पण तरी सुद्धा पंचम स्थानाचं दुःख हे जातकाच्या जीवनामध्ये गृहीत धरून आपण त्या ठिकाणी त्याचा विचार करायला हवा आणि फलादेश पण करता येतो. मग अशाच वेळेला आपण जर पाहिलं तर आज आपला विषय जो आहे तो अधान कुंडलीचा आहे. तर त्याचं मुख्य स्वरूप जे आहे कुंडलीचं, की जातकाच्या जीवनामध्ये मूळ कुंडलीचं जे धनस्थान आहे ते निश्चितच हानिकारक आहे. दोन्ही मंगळाच्या राशी आहेत, त्याच्यामध्ये दोन्ही पापग्रह आहेत दोन्ही ठिकाणी. मग अशा वेळेला मंगळाच्या दोन्ही राशीमध्ये जर पापग्रह येतील तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होत असतात किंवा होतात तर त्याला कारणं कोणती असतील हे आपल्याला जातकाला समजावून सांगता आलं पाहिजे. अशा तऱ्हेची ही कुंडलीची जी स्थिती आहे ती स्थिती तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता ह्यामध्ये आपण जेव्हा पाहू तर तिथे तुम्हाला मूळ आता आपला विषय जो आहे तो भावमध्यचाच आहे आणि भावमध्यच्या ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर धनस्थानामध्ये मेष राशी येते आणि मेष राशी ही जी आहे ही 11 अंश 18 कलेची आहे. तर त्याच्यामध्ये 18 अंशाला एखादा ग्रह आहे का, तर 19 अंशाला चंद्र आहे. बरोबर आहे, म्हणजे तो त्याच्या जवळ आहे. मग आता इथून जेव्हा सूर्य जाणार असेल, आता लग्नामध्ये सूर्य जो आहे तो सूर्य जेव्हा जाईल तो 11 अंशाचं जे भावमध्ये आहे, मग त्या ठिकाणी लग्न आणि सूर्य ह्याच्यातलं 1 अंशाचं अंतर आहे. म्हणजे 1 दिवसानंतर त्याचं फलित आहे असं समजावं. कळलं का? ते फलित करताना तुम्हाला तो 1 अंश विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा भाग असा आहे की मेष राशी जी आहे तर त्या मेष राशीमध्ये गडबड आहे. मग सूर्य तिथून गेला काय आणि नाही गेला काय, त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये 11 अंशाला जेव्हा सूर्य असेल तर त्यावेळेला आपण जेव्हा बघितलं तर 15 एप्रिल नंतर साधारणतः 26 एप्रिल पर्यंत जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घडामोडी होतील. कारण का की त्या ठिकाणी भावमध्य हा 11 अंश 18 कलेचा आलेला आहे. म्हणजे सूर्य जातेवेळी त्याला राहूचा 18 असेल तर त्या ठिकाणी मेष राशीमध्ये सूर्य जरी उच्चीचा होत असेल गोचरीचा पण, तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाला फलित मिळणार नाही. अशा वेळेला आपण गेल्या वेळेला शिकलो होतो की मेष राशीतला सूर्य हा वर्षातून एकदा येतो आणि त्यावेळेला ऋषभेला चंद्र असतो. बघा किती कॅल्क्युलेशन असतं त्याच्यामध्ये. आणि त्या दरम्यान अक्षय तृतीया ही होते. मग तुम्हाला पाहिलं पाहिजे की ह्या धनस्थानामध्ये सूर्याचं जेव्हा भ्रमण होईल त्यावेळेला त्या धनस्थानाला तिथे फलादेश मिळेल का, तर तिथे पापग्रह असल्यामुळे त्या ठिकाणी मिळणार नाही आणि तिथे राहू मंगळाचा अंगार योग आहे. तर सूर्य सुद्धा ग्रहण योगामध्ये आणि पितृ दोषामध्ये तिथे आपल्याला सापडेल. मुळातच चंद्र हा ग्रहण दोषामध्ये आहे. म्हणून अशा वेळेला
त्या ठिकाणी फलादेश करतेवेळी तुम्हाला थोडस विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. मग काय घडामोडी घडतील, आता त्या ठिकाणी जातकाचा जो पेशा असेल, जातक कुठल्या तऱ्हेचं काम करत असेल, त्या संदर्भामध्ये जातकाला निश्चितच अकॉर्डिंग टू प्लॅनेटरी ट्रान्झिस्ट जी पोझिशन असेल त्यावरती आपण सूर्याला गृहीत धरून आदान कुंडलीचा विचार करतो. तर त्यावेळेला धनस्थानातला ग्रोथ आहे तो त्या ठिकाणी त्याला मिळेल का, याबद्दलचा आपला विचार आता सुरू आहे. तर आता कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारावे, ज्यातून आपण प्रश्न सोडवू शकतो. सर मी विचारू? नमस्कार सर. सर आता रवी म्हणजे षष्टेश आला, म्हणजे नोकरीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात राहूच्या मुखातून जात असताना? हो, जो राष्ट्राधिपती आहे मॅडम, तर त्या संदर्भामध्ये रवी जेव्हा उच्चीचा, आपण म्हणतो की उच्चीचा रवी येईल त्यावेळेला प्रश्न सुटतील. पण त्या राशीतून भ्रमण करतेवेळी जो भाव मध्ये आलेला आहे तो 11 अंशाचा आहे आणि त्यातल्या त्यात तो राहू आहे 12 अंशाचा. म्हणजे तिथे त्या भावाला बरोबर त्या राहूने हे केलेलं आहे, बंद केलेलं. म्हणजे त्या ठिकाणी रवीचं भ्रमण हे त्या मेष राशीमध्ये उपयोगाचं होणार नाही. आणि ही घटना जर एखादी होणार असेल रवीच्या वरून, तर त्याला आता तुम्ही एक सवय नेहमी ठेवा, गोचरीचा रवी कुठेही जरी असेल, जसा आता त्या ठिकाणी गोचरीचा रवी जिथे चालत असेल, तर त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाचा जिथून भ्रमण करत असेल तिथे 10वं स्थान गृहीत धरावं. तर असं बघितलं तर इथे मेष राशीचा रवी हा जेव्हा 22-23 तारखेला जाईल, तर त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावरून दशम स्थान म्हणजे मकर राशीला सुद्धा तो इफेक्टेड होईल. त्याला तिथे हे मिळणार नाही. बरोबर. आजची पोस्ट ह्या आजच्या लेक्चरवरती टाकलेली आहे, ती सर्वांनी वाचले का? तर माझा मोबाईलच बंद असल्यामुळे मला ते मिळालेलं नाहीये. वाचली सर आम्हाला पण मिळाली नाही, मला पण मिळालेली नाहीये. वाचली सर. सर वाचली आहे पण ती वाचली सर. अभ्यासपूर्वक वाचली नाही गेलेली. आपल्या पण ग्रुपवर तुमच्या टाकलेली आहे अंतर्गत सर, मला पण नाही मिळाली. टाकले सगळ्या ग्रुपला? सर नाही, नाही आमच्या मिळाली. ग्रुपवरच्या पोस्ट मिळत नाहीये सर मला. असं कसं होईल? नाही सर मिळत. ठीक आहे, पाहतो. हा चालेल, थँक्यू सर. आता इथे आपण बघितलं तर गोचरीचा रवी हा मुद्दा आज का विचारात घेतलाय, कारण का की त्या ठिकाणी रवीपासून 10वं स्थान जे असेल ते, आणि रवी इथे जाताना इथे जर दूषित रवी म्हणून गोचरीचा असेल तर त्यावेळेला तो फलादेश देण्यामध्ये समर्थ होत नाही. म्हणून जातकाच्या अडचणी कदाचित तिथे मकर राशीशी संबंधित असताना, तर मकर राशीचा जो बिंदू आलेला आहे तो 10 अंशाचा आहे का मकर रास लुप्त झालेली आहे बघा, आहे पण 10 अंशाचा आहे. हो सर. 10:47 आहे ना. हो. मकर राशीमध्ये रवी येतो 14 तारखेला. 24 तारखेला जातकाच्या जीवनामध्ये काही घडामोडी रवीमुळे होऊ शकतात असं आपल्याला फलित करायचं. आणि ती मकर राशी आहे ती लाभस्थानात येते आणि तिथे गुरु सुद्धा आहे. म्हणून तो हयात आजन्म जातकाच्या जीवनामध्ये गुरुवरून रवी जाताना त्या गुरुला फलादेश मिळत नाही. गोचरीचा का 10 अंशाला मकर रास तिथे आहे म्हणून. बघा मकर राशीचं 10:47 मध्यबिंदू आहे ना. होय, लावायचं का ते भाव मध्ये? लावा. ठीक आहे लावतो. बघा जरा. ठीक आहे, 10:47 बरोबर आहे ना. होय. म्हणजे तुम्हाला फलित करते वेळी आधार कुठला घ्यावा, आता पुन्हा एकदा सांगतो. इथे धनस्थान म्हणजे मेष रास 11 अंश 18 कला, म्हणजे त्या ठिकाणी अश्विनी नक्षत्राच्या 4थ चरणातून रवीचं भ्रमण होत असेल त्यावेळेला तिथे तारीख कोणती असेल तर 26 तारीख असेल, 26 एप्रिल. कळलं? हो सर. हा, मग आता 26 एप्रिलला तिथे एक राहूच्या मुखातून जेव्हा रवी जाणार आणि तो भाव मध्ये सुद्धा
आहे. त्यामुळे त्या जातकाला तिथून एक दुर्दैव निश्चित होईल आणि त्यापासून रवीपासून 10वं स्थान जे आहे ते मकरेच आहे आणि तिथे गुरु आहे आणि मकर राशी सुद्धा 10 अंश 47 कलेची आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जातकाला त्या 10 अंश 47 कलेला रवीची दृष्टी जाईल तर तिथे सुद्धा गुरु असेल तर काही उपयोग होणार नाही. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गोचरीचा रवी आणि त्यापासून 10वं स्थान गॉट इट. गोचरीचा रवी आणि त्यापासून 10वं स्थान. होय. एखाद्या वेळेला एखाद्या पत्रिकेशी समजा तुम्ही जर काही फलादेश देण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रत्येकाने प्रत्येकाकडे आलेली कुंडली ही रवीच्या 10व्या स्थानावर पण फलित देण्याची पद्धती याच्यामध्ये उपलब्ध आहे आपल्या शास्त्रामध्ये. आपल्या शास्त्राचा विचार आहे, माझा नाही आहे. शास्त्र असं सांगतं. म्हणून त्या ठिकाणी रवीपासून 10व्या स्थानात असणारी रात मूळच्या रवीपासून किंवा गोचरीच्या रवीपासून आणि जर तिथे चुकीचे ग्रह असतील तर त्यावेळेला पर्टिक्युलर त्या स्थानामध्ये वादळ होतं, काही प्रश्न उपस्थित होतात, काही वेळेला काही कृती वेगळ्या होतात. त्या स्थानाचं महत्व काय आहे आणि ते स्थान कशाबद्दल पाहिलं जातं अशा सर्व गोष्टींचा विचार तुम्हाला त्या स्थानाबद्दल करता आला पाहिजे. जर अंशात्मक रवी जर तिथून गोचरीचा जाणार असेल तर त्यावेळेला अंशात्मक एखादं स्थान दूषित झालं असेल म्हणजे राहू केतू शनी तरी सुद्धा इन बिटवीन त्या एका दिवसामध्ये तो अंश किंवा तो मध्यबिंदू या ठिकाणी जातकाला त्रास होण्याची शक्यता दिसते. हे कळलं नसेल तर सांगा. सर, हा बोला. आता आपण सेकंड स्थानामधून जेव्हा रवी जातोय धनस्थानातून तेव्हा रवी आहे 11 अंशाला आणि भावामध्ये धनाचा आहे 11 काहीतरी 47. मग तेव्हा आपण बघताना 10वं स्थान धरणार कारण त्या व्यवसायाचं 10वं स्थान म्हणून. हो. पण जेव्हा रवी प्रथम स्थानातून जात असेल मीन राशीतून तेव्हा आपण धनुराशीचा भावमध्ये बघणार ना. नक्की. हा, मग तेव्हा जर तिथे तर काही प्रॉब्लेम नाहीये म्हणजे तेव्हा त्या अंशावर धनुच्या भावमध्यावर येईल तेव्हा त्याला काहीतरी विकास साधण्याची संधी मिळेल ना. व्हेरी गुड. आता तुम्हाला ह्याच्या पुढचं उत्तर देतो. जातक ज्या ठिकाणी ज्या वेळेला जन्माला आलेला आहे त्यावेळेला तिथे जातकाचा मूळ पत्रिकेतील सूर्य सुद्धा तिथेच उपलब्ध आहे. तो नवमांशी तूळ आहे आणि सूर्य हा मीन राशीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी तो किती अंशाचा आहे तर त्याच्यावर विचार करून तो सुद्धा 10 अंशाचाच आहे. कळलं? मूळ पत्रिकेत लग्न 11 अंशाचा आहे, सूर्य 10 अंशाचा आहे. म्हणजे ह्या जातकाला सूर्य हा धनुराशीमध्ये जेव्हा भ्रमण करेल आणि धनुराशीचा जो भावमध्य असेल तो आणि सूर्य 10 अंशाचा असेल तो म्हणजे 10 अंशाला तूळ नवमाश येतो मीन राशीमध्ये. धनुराशीमध्ये 10 अंशाला कुठला नवमांश येईल तर कर्क नवमाश हा 13-20 16-40 हा जो आहे तो 13-20 कर्क नवमाश येईल. कळलं का? हो सर. 10 ते 13 हा कर्क नवमाश असेल म्हणजे त्या ठिकाणी तो त्या कर्क नवमाशातून गोचरीचा भ्रमण करीत असता तिथे फलादेश मिळेल. पण लग्नस्थानावरून त्याच्या जन्माच्या दिवशी जेव्हा सूर्य तिथून भ्रमण करेल तेव्हा दशम स्थानाचं चांगलं फलित मिळेल. कारण लग्नी बुध शुक्र आणि सूर्य हे 3 ग्रह आहेत. तिथे राहू केतू सारखा ग्रह नाही. तर राहू केतू सोबत जर रवी जात असेल तर त्याचे जे काही फलादेश आहेत किंवा रवीचा व्हाईस आहे रवीचं जे महत्व आहे ते कमी होण्याची शक्यता दर्शवली जाते. म्हणून कधी कधी आपल्याला गोचरीमध्ये सुद्धा काही वेळेला रवीवरून फलादेश पाहतो तर तेव्हा तिथे कमतरता दर्शवली जाते किंवा मिळते. त्याला कारण गोचर आपल्याला ते पर्टिक्युलर तिथून जात असताना अशा घडामोडी होत असतात किंवा होतील. हो सर. हा, पण
तुम्ही जातकाला जेव्हा जेव्हा कुंडलीचं विवेचन करणार असाल तर त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी मेष राशीतून याच्या आयुष्यामध्ये 26 एप्रिलला जेव्हा जाणार असेल दरवर्षी, तर त्यावेळेला पर्टिक्युलर त्या ठिकाणी दशम भावासंदर्भात म्हणजे त्यातून मकर राशी संदर्भात, मग मकर राशी ही जी आहे ती लाभात आहे, लाभात गुरु आहे. तर यदा कदाचित जर तिथे राहुयुक्त रवी नसता तर गुरुला फलादेश देऊन गेला असता, पण गुरु हा फलादेशामुळे वंचित झाले होईल. त्यावेळेला गुरु अनेक दिवस तिथे फलादेश देईल मूळ कुंडलीत, पण रवी जाताना फलादेश देणार नाही. इथपर्यंत कळलंय का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. सर, हा सर बोला एक विचारू का? बोला बोला आता बोला, एकेकाने बोला. मंगळाची दृष्टी पंचम स्थानी म्हणजे कर्क राशीवर आहे. तर हो मग तिथून रवी भ्रमण करताना पंचम स्थानाला पण नाही काही नाही फल नाही मिळणार नाही नाही. नाही नाही तसं नाही. फक्त बरं हा. धनस्थानामध्ये समजा मंगळ असता, चंद्रयुक्त असता पण राहू नसता, हा तर हा. मंगळाला सुद्धा रवीने फलादेश दिला असता. इथे आपला प्रश्न आहे राहुयुक्त गोचर तिथे बाधकारक होईल. हो. बरं हा रवी नीचेचा झाला म्हणून का लग्न बिंदूवर आहे म्हणून नाही नाही असा नाही फल? नाही नाही इथे नीचेचा कसा होणार रवी? रवी उच्चीचा हा होणार नाही मॅडम. ते आपण हा रवी फल का नाही देत राहूमुळे? राहूच्या मुखातून जाणार ना तो, हो बरोबर. मग त्याला त्याचे अधिकार कमी होतील. मग हो एखाद्या बरोबर. ग्रहाचे अधिकार कमी झाल्यानंतर तुम्हाला जातकाला फळ कसं मिळेल? आता हे कसं नाही. आहे, इन डीप जेव्हा तुम्ही जाऊन विचार करणार असाल तर त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेने फलादेश करण्याची सवय ठेवली पाहिजे. हो सर. नाही तर मग फलादेश आपल्याला व्यवस्थित करता का येत नाही हे जेव्हा आपण विचार करतो तर तो फलादेश का चुकतो? आपण डीप विचार करत नाही म्हणून. बरं इथे सेकंड हाऊस मध्ये म्हणजे मेष राशीमध्ये रवी जेव्हा येतो तेव्हा हा गुरु फलित करणार नाही. त्याचं पण कारण की 10वी दृष्टी म्हणून ना. 10वी दृष्टी त्याच्यावर जाते. गुरु त्या ठिकाणी वर्षभर फळ देईल, पण ओके. धनस्थानातून रवी जाते वेळी त्या गुरुला फलादेश मिळणार नाही. कारण का की आजचा विषय असा आहे की रवी पासून 10वं स्थान हा इथे बरोबर. असणारा ग्रह, पण रवी जर समजा तिथे राहू नसता तर हा सूर्याने मंगळाला पण फलादेश दिला असता, चंद्रालाही दिला असता आणि गुरुला पण दिला असता. हो सर बरोबर. असं आहे. सर एक विचारू का? हा बोला. सर आता जर भाग्यातून जात असेल रवी, हो म्हणजे आता वृश्चिकेचे 10:47, हो हा तर त्याचा परिणाम षष्ठावर होणार ना? हा ते हा. तिथून 10वी रास पण म्हणते. मग शनी तिथं म्हणजे पापग्रह आहे म्हणून पण राहू प्रमाणे त्रासदायक होईल का नाही कसं? नाही 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 ओके, नाही. फक्त राहूचाच त्रास आहे. फक्त राहू आणि केतूचाच भाग आहे. हा, आणि मग शनीची दृष्टी पण 6व्या भावावर आहे, तर त्याचा काही परिणाम म्हणजे नाही एरवी त्याचं होईल काही नाही. तेवढाच? ती 10वी दृष्टी जी आहे, आता हा. मगाशी पण विचार केला होता की तिथे शिवरास आहे आणि रवी लग्नी आहे. हो. तर लग्नातून जाताना षष्ठस्थानाचा फलादेश मिळेल का? तर निश्चित मिळेल. ओके, अच्छा, म्हणजे फक्त त्या राशीला पण तो नक्की पॉझिटिव्ह देईल. होईल. येस येस. ओके, थँक्यू. थँक्यू. बोला. हॅलो. हा बोला. म्हणजे इथे राहूचे कितीही डिग्रीज असले, म्हणजे तो अगदी मध्यबिंदूला असू दे किंवा रवीच्या जवळ असू दे, रवीच्या डिग्रीवर असू दे, तरीही परिणाम म्हणजे तसेच हो कमीच मिळतील. कसं आहे जानकी मॅडम की ज्या राशीमध्ये राहूचं भ्रमण जन्माच्या वेळेला असतं त्यावेळेला जन्म होतो आणि नेमका त्याच वेळेला तिथे गोचरीचा रवी जाणार असेल किंवा मूळ हा. पत्रिकेमध्ये रवी राहूची युती असेल तरी सुद्धा हा. आपण त्याला पितृदोष म्हणून विचार केलेला आहे.
मग बरोबर. अशा ह्या पितृदोषा कसा घडतो, तर त्या ठिकाणी रवी राहूची युती असल्यामुळे तो पितृदोष घडतो. मग अशा ह्या पितृदोषामुळे जातकाला चांगला फलादेश का मिळत नाही, तर ह्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आजच्या 10व्या दृष्टीनुसार, आपण जसं गुरुची 9वी दृष्टी गेल्या वेळेला पाहिली होती हो बरोबर. आणि त्यावेळेला त्या गुरुच्या ह्याच्यातून 9व्या दृष्टीने बरं वाईट फलादेश किंवा मिळतो, तर तो का मिळतो किंवा पूर्वकर्मातलं जे काही फलित आहे ते मिळतं. तसंच या ठिकाणी सुद्धा रवीवरून 10वी डिग्री 10वं अंश 10वं स्थान हे त्या ठिकाणी पर्टिक्युलर फलादेश चांगला देणार आहे का. फक्त आता इथे अडचण काय आहे, मगाशी मॅडमने विचारलं की वृश्चिकेतला शनी काही करेल का, तर बिलकुल नाही. पण मेषेतला राहू या रवीला वाईस देणार नाही, म्हणजे अधिकार देणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या 10व्या दृष्टीमध्ये गुरु आहे, त्या गुरुला पण ब्लेसिंग मिळालं पाहिजे. पण गुरुला ब्लेसिंग कधी मिळेल, आफ्टर 14 जानेवारी मकर राशीमध्ये जेव्हा गुरुवरून सूर्य जाईल त्यावेळेला. म्हणजे जिथेही राहू असेल तेव्हा गोचरीने जेव्हा पण रवी तिथून जाईल तेव्हाचा फलादेश आपण 10व्या दृष्टीचा बघायचा. नाही नाही, एक मिनिट. मकर राशीमध्ये कोणी ग्रह नाही, फक्त गुरु आहे, बरोबर आहे की नाही. तर मकर हा राशीला फलादेश हवा, हा तर तो मिळेल. कधी मिळेल, जेव्हा जानेवारीच्या 26 तारखेला किंवा 24 तारखेला सूर्य तिकडून जाणार असेल, मग तेव्हा तो गुरुच्या संपर्कामध्ये असेल, त्यावेळेला निश्चितच पर्टिक्युलर महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये त्या जातकाला फलादेश चांगला मिळेल. पण मेषेतून जाताना रवी उच्चित असेल तरी सुद्धा गुरुवरती तो योग करणार नाही. ओके ठीक आहे. थँक्यू. भाग असा आहे जानकी मॅडम, की म्हणजे सगळ्यांना, की रवीवरून 10व्या स्थानाचा फलादेश पाहते वेळी आपल्या जन्माच्या सूर्यापासून 10व्या स्थानामध्ये जर एखादा राहू केतू सारखा ग्रह असेल, तर जन्मताच, बघा वाक्य परत सांगतो, जन्मताच जातकाच्या जीवनामध्ये कटकटी उपस्थित होतात. गॉट इट. हो हो हा, म्हणजे पत्रिका पाहताना तुम्हाला अचूकतेकडे आता हळूहळू जायचं आहे. मग ते जाताना तुम्हाला ही गोष्ट माहिती असायला हवी की नाही. पाहिजे. हवी. आणि सर म्हणजे जन्मताच जर रवी सोबत राहू केतू असतील तर मग काय म्हणू आपण यावेळेला. मग त्या ठिकाणी मुळातच रवी दूषित झालेला आहे. तर त्यावेळेला हो आपण मॅडम चंद्र, रवी, केतू, राहू याच्या सोबत असल्यानंतर तिथे पितृदोष नावाचा योग होतो. हो मग तो पितृदोष आपल्याला जीवनभर त्रास देतो. आता जसं आपण पाहतो अच्छा एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये जर समजा रवी आणि राहूची युती असेल, तर तिच्या आयुष्यामध्ये अशा काही घडामोडी होतात की त्या आपण इथे उच्चार करू शकत नाही. पण तरी सुद्धा रवी राहूची युती, सूर्य हा पतीचा कारक आहे, पण एखाद्याच्या पुरुषाच्या पत्रिकेमध्ये राहू चंद्राची युती असेल तरी सुद्धा पत्नी संदर्भामध्ये जातकाच्या जीवनामध्ये आंदोलनं होतात, हे निश्चित आहे. अच्छा हा. होतात आणि घडवतात, घडली जातात. ओके धन्यवाद म्हणून सर. नाही, म्हणून कुलकर्णी मॅडम काय आहे की प्रत्येक राशीचे जे फलादेश आपण आता सुरू केलेले आहेत, आता हो गेल्या हो वेळेला आपण गुरुचा जो विषय सांगितला हो तो अतिशय भिन्न होता. हो सर अगदीच भिन्न होता सर. हा, नवीनच होतं आमच्यासाठी सगळं. आणि तो पूर्णपणे 2 तास आपण कथन केला होता. हो हो सर तुला जास्ती वेळ, 2 तासापेक्षा जास्त वेळ. जास्ती वेळ हो. म्हणजे त्या ठिकाणी गुरुची जी 9वी दृष्टी आहे ती किती घातक ठरू शकते पूर्वकर्माला. होय होय सर. मग तिथून आपण जेव्हा विचारतो की 9व्या दृष्टीने गुरु पाहतोय, गोचरीचा आला तरी सुद्धा, पण आपल्या जीवनामध्ये काही उलट घडतं, त्याला कारण काय. तर तसंच आता रवीपासून 10वी दृष्टी जी आहे, 10वं स्थान जे आहे ते त्या हा ठिकाणी हानिकारक ठरतं. म्हणजे ह्याच्या लग्नी रवी आहे, तर त्याला दशम स्थानामध्ये धनु राशीमध्ये एकही ग्रह नाही, म्हणजे त्या व्यक्तीला दशम स्थानाची फळे उत्तम मिळतील. अच्छा
ओके सर, आलं सर, लक्षात आलं. तर मी एक विचारू का? झालं का Yes. कुलकर्णी मॅडम तुमचं? हा, तृप्ती कुलकर्णी तुमचं झालं का? हा, झालंय वाटतं. तर ऐका ना. हो मॅडम, हो हो. हा, म्हणजे ह्यांनी विचारलं तसंच, पण थोडस असं, आता इथे राहू म्हणजे धनस्थानात आहे. तर आपण समजा हा राहू म्हणजे प्रथम स्थानातच आहे. तर अशा वेळेस त्याच्यापासून 10वं स्थान, तर त्याचा फलादेश नाही मिळणार. ओके. पण सूर्य आता जसा जसा भ्रमण करेल, तर मग ह्या बाकीच्या स्थानांचा म्हणजे त्या भावमध्यातून जाताना त्या स्थानाचा आणि त्याच्या पुढे म्हणजे त्याच्या दशम स्थानाचा, तर तो फलादेश मिळेल ना, असं मला हो विचारायचं. नाही, पण हा आता ऐका, हा हा. जेव्हा मेषेला राहू पदार्पण करेल, हम्म. मग तो 1 अंशाचा असो, 10 अंशाचा असो, का 29 अंशाचा असो, हम्म. त्या ठिकाणी मेष राशीमध्ये रवीचे अधिकार संपूर्णपणे राहूकडे जातात. त्याच्यामुळे प्लॅनेट डिपेंडेंट होतो. बरोबर आहे. आणि त्याच्या पासूनच 10वं स्थान पण, म्हणजे आता इथे भाग्यस्थान आहे, तर त्याला पण येस. नाही, भाग्य लाभ नाही, इथे लाभस्थान लाभस्थान आहे, लाभस्थान, लाभ. बरोबर. नाही म्हणजे मुळात सूर्य राहू किंवा केतू बरोबर असल्यावर हो. मला असं विचारायचं की येस. भावमध्ये न जाताना तसाही फलादेश हो म्हणजे हो त्याच्यात हो. कमतरता येणारच ना, असं. येस 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 मॅडम, येस, यू आर राईट. छान, खूप म्हणजे छान. आपल्याला फलित करते ही फलित जी आहेत ना मॅडम, म्हणून आज ती पोस्ट टाकली. हो हो, मला आलं लक्षात, तुम्ही ती पोस्ट त्याच्या संदर्भात मी ती त्यामुळे एकदम थोरं जाऊन वाचली आणि लगेच यांच्याकडनं ती प्रिंट पण काढून ठेवून दिलं छानपैकी. हा, म्हणजे कितीतरी शास्त्रामध्ये, आणि तुम्हाला सांगतो की जी पोस्ट ज्यांनी लिहिले ना, होय. तर ते जे गुरुजी होते रमण, अच्छा. हा. त्यांची पुस्तकं तुम्ही वाचल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल. 1930 सालातली पुस्तके आहेत. पण ते आता अवेलेबल आहेत का बुक्स? पुस्तकं काय माहिती नाही मला, पण आमच्या वेळेला 72 साली पुस्तकं होती रमणलाल. नाही, खूप छान. मला ती पोस्ट म्हणजे तुमची आली ना, तर एवढं म्हणजे ते, म्हणून तर म्हणतोय ना, अजून किती तर आम्हाला शिकायचंच आहे सर, अजून म्हणजे विद्यार्थी दशेतच शेवटपर्यंतच असं म्हणजे प्रत्येक जर वेळेस जर छान. हा. जर कोणी नगरला राहत असेल, अच्छा. तर रमणलाल शहा नगरचे होते. हा हा. हा हा हा. आणि त्यांच्याकडे भरपूर साहित्य अतिउत्तम, म्हणजे मला वाटतं मी जवळपास बरेचसे राजयोग हे त्यांच्याकडून शिकलेलो. ओके. रमणलाल शहा. Yes. उत्तम. बर. हो सर, त्यांची पुस्तकं आहेत. आणि मी तेच विचारणार होते की रमणलाल शहाच का तुम्ही त्यांच्याबद्दलच बोलताय का? पण येस येस, स्पेसिफिक कुठलं पुस्तकं सर, का ऑलमोस्ट कुठलंही सगळी? वाचा, कुठलंही वाचा. सर सर पेपरमध्ये माझ्याकडे पण पण आहेत त्यांची पुस्तकं सर. पेपरमध्ये नेहमी यायचं ना सर त्यांचं, येस येस. संध्यानंद मध्ये. हो, नाही नाही, ते नाही, ते नाही वेगळे, का? ते ओके ओके ते ते साताऱ्याचे. ओके. रमणलाल शाह फार विद्वान ज्योतिषी. सकाळमध्ये येतं हा सर, ते त्यांचं दुपारचं. सातारचेच ना, रमणलाल शहा? हा, ते म्हणजे नाही, ते 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 वेगळे का हे सर? ते वेगळे, हे रमणलाल अच्छा शाह जे अच्छा. आहेत ते इकडचे. नगरचे म्हणाल्यात ना. नगर नगर. आणि एक गुजरातचे पण होते, ते पण रमणलाल होते. सर मला एक शंका विचारायची. बोला. आता आपण बघितलं की रवी बरोबर राहू असेल आणि स्त्री जातक असेल तर तिला पतीबाबत, आणि रवी बरोबर चंद्रा बरोबर राहू असेल तर पुरुष जातकाला स्त्रीबद्दल असा Yes. प्रॉब्लेम येऊ शकतो. पण हो. समजा एखाद्याची अमावस्येचीच हे असेल, चंद्र आणि रवी ह्या दोघांबरोबर केतू आला असेल, तर त्याला नेमकं कोणत्या, पुरुष जातक असेल तर त्याला कोणत्या ह्याचा फलादेश आता पहिली गोष्ट लागू? म्हणजे रवी चंद्र राहू किंवा केतू असे जर युती असेल, हा तर जातक पारिजातक मध्ये असं सांगितलेलं आहे हा की आपल्याला स्त्री जातक आहे का पुरुष जातक आहे, त्याच्यावरून पुरुष आहे, फलादेश हा पुरुष. भिन्न मिळतो. हा मग जातक जर पुरुष असेल तर त्या ठिकाणी पत्नीला पीडा होऊ शकते. केतू हा पिढेचा कारक आहे, हा. असं आहे. अच्छा. कळलं का? रवी चंद्र असला तरी पण तो चंद्राला जास्त पीडा देईल. हो नक्की. आता आकाशामध्ये जेव्हा आपण बघतो हा मॅडम, काही वेळेला बघा असं असतं की हा. दरवेळेला आपल्याला ग्रहण दिसतं असं किंवा ग्रहण लागतं असं नाही. नाही, पण बरोबर. तरी सुद्धा त्या ठिकाणी जसा आजचा चंद्र हा त्या ठिकाणी धनुराशी शिवराशीला आहे,
होय. तर आता तो कन्या राशीमध्ये जाईल, बरोबर आहे ना. हा. मग आता तिथे सिंह राशीला राहू आहे, पण आज ग्रहण आहे का? नाही. नाही आहे ना. नाही ना. नाही आहे. मग ग्रहण जेव्हा होतं ऍक्च्युली, हा. जेव्हा राहू, रवी, चंद्र, केतू असे जेव्हा एकत्र येतात हा. त्या दरम्यान तिथे त्या कॅव्हिटीला ग्रहण होतं. अच्छा. मग ज्याचा कुठला जन्माला आलाय, पुरुष आलाय का स्त्री आलाय, तर त्याला असं अनुसरून आता जर हा. समजा एका आईच्या पोटी मुलगा पण जन्माला आला, मुलगी पण जन्माला आली, हा. आणि तिथे चंद्र आणि केतू, रवी हे तिघही आहेत, हा. तर जन्मलेल्या बाळाला पुरुष आणि स्त्री जातकाला कालांतराने तो जेव्हा विवाह करेल त्याला दोघांनाही त्रास होईल किंवा आरोग्याला होईल. हा. असं आहे. म्हणजे फलादेश करताना दूरदृष्टी आपल्याकडे हवी, हे निश्चित. लंबी सोच होनी चाहिए हमेशा, दूर की सोचो. सर हाँ बोला. ओके सर, बोला सर. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. तर आजच्या दिवशी गोचरीने जरी विचार केला तरी, जर म्हणजे जर असं काही लोकांनी जर ऑब्झर्वेशन केलं तर यस. आजच्या दिवसात देखील असे काही जातक आपल्याला भेटले असतील हो किंवा असे हो. काही लोक भेटले असतील. मला यस. भेटलेत आज. तुम्ही सांगितलेला अगदी प्रत्यय आलेला आहे तो. बरोबर आहे. नाही, खरी आणि गोष्ट आहे सर, ही. हो, आणि गीता मॅडमनी जी कुंडली घेतली होती ना, तर सर त्या कुंडलीला अगदी तुम्ही गुरुची 9व्या दृष्टीचा जो नियम होता ना, आता मॅमकडे खूप होतं त्यामुळे त्यांचं ते सांगत होत्या. पण मी एक ऑब्झर्व केलं की गुरुच्या 9व्या दृष्टीमध्ये सप्तम स्थान बाधित होतं. हम्म. म्हणजे तिथं ते बरोबर. बरोबर अगदी तो नियम लागू पडत होता. आणि तुम्ही लागू आता पडतो. जे सांगितलं की येस. चंद्राबरोबर राहू, तर ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये चंद्राबरोबर राहू येतो तर त्याची संतती अशा मी कुंडली म्हणजे एक माझ्या पाहण्यामध्ये अशा आहे की दोन्ही मुलं आहेत आणि दोन्ही मुलांच्या कुंडलीत रवी राहूचा योग आहे. म्हणजे कसा तो पितृदोष तो लागू पडला. छान, व्हेरी गुड. असा अभ्यास पाहिजे, व्हेरी पाहिजे. थँक्यू म्हणजे हे सर. ऑब्झर्वेशन आहे. आणि तुम्ही जे नियम सांगता ना सर, तर हा. त्याच्याबरोबर जेव्हा चंद्राबरोबर राहू, रवी चंद्र राहू, जसं मॅडमने आता विचारलं की अमावस्या आहे आणि त्या दरम्यान मग ग्रहण पण जर आहे, तर मग त्या केसमध्ये जेव्हा अशा कुंडल्या असतात किंवा इव्हन आपल्या आजूबाजूच्या ह्याच्यात, तर रवी चंद्र राहू, तर त्या त्या व्यक्तीच्या घरामध्ये आयदर म्हणजे मेल किंवा मेलच असेल किंवा काय त्याच्यामध्ये, तर डेफिनेटली स्त्री जातक, मग नॉट नेसेसरी फक्त बायकोच, पण त्याच्यामध्ये आईला, बहिणीला किंवा पत्नीला यांच्यापैकी कोणाला काही ना काहीतरी त्रास झालेलेच आहे. अगदी मेजर हो ते पण. हो हो हो. अगदी निश्चित हे तुम्ही हो सांगताय, हो अगदी सर. तंतोतंत जुळतं सर. म्हणजे खूप छान आता सर. या म्हणाल्या तशा जन्माच्या वेळेला आईला त्रास झाला आणि नंतर आफ्टर मॅरेज पत्नीला त्रास झाला. बरोबर. हा. म्हणजे इथे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात, त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. चंगूमंगू ज्योतिष करून तुम्ही काही शिकू शकणार नाही, आणि महागड्या क्लासला कधी फलादेश प्रवेश घेऊ नका. सर, शुक्र राहू युती पण त्रासदायक असते काही? हो हो. हा, कारण आज एक कुंडली बघितली तर चतुर्थे शुक्र, भाग्य शुक्र, राहुयुक्त, घशाचा प्रॉब्लेम झालाय त्या व्यक्तीला. बरोबर. म्हणजे हे पण स्त्रीला पीडादायक आहे का? किंवा आई, हो. विचारलं मी त्यांच्या आईला काय प्रॉब्लेम आहे का, तर हो म्हटले ते. बहीण, आई, एखादी आईला, स्त्री हा, समजा आईला कुटुंबातील, प्रॉब्लेम. हा तो होऊ शकतो. म्हणजे हा. आपल्याला कुंडली कथन करतेवेळी साहित्य काय. बर, हो. आता त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. एक तर लग्नेश नीचेचा आहे. समजा जर तुम्हाला पर्टिक्युलर आता वृश्चिक राशी संदर्भात प्रश्न असेल, तर वृश्चिक राशीचा भाव जो आहे तो त्या ठिकाणी 11 अंशाचाच आहे. आणि स्पेशली जर तुम्ही पाहिलं तर मीन रास इथे जी उदित आहे ती 11 अंश 49 कलेला, तर सगळ्या मध्य भाव मध्ये जे आहेत ते 10-11-10-11 मध्येच आलेले आहेत बघा. होय. नाही का? हो सर. हो सर. हो सर. हो हा, सर. म्हणजे भाव मध्याला किती महत्व आहे
आणि त्यावेळेला मूळचा रवी हा लग्नस्थानी होता आणि लग्नाचा भाव सुद्धा हा 11 अंशाचा होता. सूर्य सुद्धा त्याच जवळ होता. म्हणून सगळे भाव जे आहेत ते व्यवस्थित आलेले आहेत. एकही भाव असा भरपूर पुढे गेलाय किंवा भरपूर कमी झालाय असा वाटतो का तुम्हाला? नाही नाही सर, नाही वाटत. नाही नाही सर. मग हे सुद्धा लक्षात ठेवावं. हे सुद्धा लक्षात ठेवावं. कारण असं जर लक्षात ठेवलं तरच तुमची प्रगती होईल ज्योतिषमध्ये. की हे का असं होतं. पत्रिका पाहता पाहता तुम्ही अनेक पत्रिका तुमच्या जवळ असतील, तुम्ही पाहत असाल, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कळलं पाहिजे. मग तुम्ही साहित्य आपल्याकडे बघा, 12 ग्रह आहेत. भले तुम्ही अर्जन पकडा, नेपच्यून पकडा, शनी पकडा, राहू पकडा, कुठलाही, जी दुःख असतात ती तशी येणार. मग हे जे आम्ही ज्या वेळेला शिकलो त्यावेळेला 1 सेकंड इक्वल टू 1000 ब्रेकअप्स आहेत असं आमच्या सरांनी सांगितलं. कळलं? एका सेकंदाचा 1000वा भाग असेल म्हणजे काय, विचार करा तुम्ही. सर एक विचारू? हा बोला मॅडम. आपण पाहिलं की ज्या स्थानातून रवी जात असेल त्याच्यापासून 10व्या स्थानाचा सुद्धा फलादेश देतो. तर आता समजा मकर राशीतून रवी जात असेल तर अष्टम स्थानात केतू आहे, तर फलादेशाचा कसा विचार करायचा मग? नाही, मग तिथे केतू असल्यामुळे ते स्थान मुळातच बलवान झालेलं नाही. आणि अष्टम स्थानामध्ये आलेली रास जी आहे ती तूळ आहे. म्हणजे जातकाला तूळ राशीपासून अपेक्षित असणारे फळ जातकाला मिळणार नाही. राहू सारखाच केतूचा विचार करायचा. येस येस, नक्की. राहू केतूचे हे छेदनबिंदू जे आहेत ना मॅडम, हे कालांतराने कधी कधी आपल्याला अतिशय कुठल्या तरी त्रासामध्ये टाकतात. आणि काही चुका आपल्याकडे होतात, आपल्या हातून होतात किंवा व्यक्तीच्या हातून होतात. आपल्याला म्हणजे व्यक्तीच्या, पण त्याच्यावरती जो काही भोग आहे तो त्रास आपल्याला सहन करावा लागतो. कारण का ही आपल्या कुंडलीतील ग्रहस्थिती ही अशा पद्धतीची असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मानसिक, आर्थिक हा त्रास होत असतो, शारीरिक. आता अष्टम स्थान हे बघितलं आपण तर केतू आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो हा मॅडम, ऐका. याच्यावरून एक उदाहरण असं आहे, आपण 10व्या दृष्टीचा विचार केला तर 10व्या दृष्टीचा 1 मिनिट, काय आलं? 10व्या दृष्टीचा विचार केला तर त्यावेळेला मकर राशीतून ग्रह चालला होता आणि तुळेवरती त्या ठिकाणी दृष्टी टाकली, असंच म्हणणं आहे ना तुमचं मॅडम? हा, मग तिथे केतू आहे. एक पत्रिका अशी होती आणि एका स्त्री जातकाची होती. तर मरणाच्या अगोदरच्या यातना, सेम मीन लग्न, आणि रवी जेव्हा मकरेतून जात असताना अष्टम स्थानावरती केतू असल्यामुळे आणि याच्या अगोदर 18 वर्षापूर्वीचा जन्म आहे, अतोनात छळ झाला. म्हणजे कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये जे छळ होतात ते त्याला कारण काय आहेत, तर हे कॅल्क्युलेशन बघताना मी असं तुम्हाला सांगेन की जे लोक निधन पावलेले आहेत त्यांच्या पत्रिकेचं कलेक्शन करा. तुम्हाला त्यातून, त्या तारखेतून तुम्हाला उत्तर सहज शोधता येईल. रवी आत्म्याचा कारक आहे. हो सर, थँक्यू. म्हणजे शोध करते वेळी तुम्ही सुद्धा संशोधन करू शकता, नाही असं नाही, पण त्यावेळेला तुम्हाला तुमच्याकडे साहित्य पाहिजे. साहित्य नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. आणि ती सिस्टम माहिती हवी, पद्धती माहिती पाहिजे ना. हो, पद्धती माहिती नसेल, पद्धती आपण सगळ्या पद्धती शिकतोय. आतापर्यंत तुम्हाला जे काही शिकवलं किंवा आपली जी चर्चा चालू आहे आधान कुंडलीची, ती पद्धतीवरतीच अवलंबून आहे. सर मी एक विचारू? हा बोला सर. परवा शुक्रवारी जो आपला क्लास झाला गुरु आणि ह्याचा, त्याचा नवम दृष्टी, तर त्याच्यात मी थोड्या काही पत्रिका ऑब्झर्व केल्या. तर
तुम्ही सुरुवात करताना असं सुरुवात झाली होती की वृश्चिक राशीच्या नंतर येणारी धनुरास आणि धनुराशीच्या संदर्भात आपण त्या सगळ्या स्थानांना स्पर्शून फलादेश दिला होता. पण समजा धनुरास नसेल, धनु लग्न किंवा धनु चंद्र राशी नसेल आणि दुसरी राशी असेल, समज सिंह राशी आहे किंवा कन्या राशी आहे, तर त्याला तो फलादेश तसा धरायचा नाही का गुरुचा? नाही नाही, त्या बघा कुठूनही गुरु गोचरीचा जाणार असेल. आता हे कर्माचं फळ 12 वर्षांनी येतं. हो, कळलं का? आता जसं मिथुन राशीला गुरु आहे, पण आपण पूर्वकर्म जर चांगलं केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या 9व्या दृष्टीवरून जर समजा विचार आपण असा केला की तिथे आता गुरु हा मिथुन राशीला आहे, त्याची 9वी दृष्टी जी आहे ती कुठे गेली? सप्तमावर गेली. नाही नाही, 9वी दृष्टी मिथुन राशीची 9वी राशीवर कुंभ राशीवर 11. हा बर. आता 11व्या राशीला जर समजा मिथुनेचा गुरु काय फलादेश देईल हा विचार करायचा आहे, बरोबर आहे? होय. आणि जर त्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह रिप्लाय मिळत असेल, फलादेश म्हणजे रिप्लाय, तर त्याचं पूर्वकर्म हे गुरु ठरवतो की याला द्यायचं का नाही द्यायचं, हा विषय होता. बरोबर आहे ना? होय होय सर. हा, मग तुम्हाला जर चांगलं पूर्वकर्म म्हणजे प्रिव्हियस कर्मावरती आपण तो बेस घेतला होता, आणि तो जर प्रिव्हियस कर्म जर चांगलं असेल ज्याचं, त्याला निश्चित पुढे जाऊन चांगला फलादेश हा मिथुन राशीमधला गुरु देणारच आहे. जसा अगोदरचा गुरु वृषभ राशीत होता, त्याच्यावरून जेव्हा 9वी दृष्टी आपण जर पाहिली तर ती दृष्टी कुठे होती? वृषभ राशीतली मकरेवर ना. मग मकर राशीमध्ये जर ग्रह असेल किंवा नसेल, पण मकर राशीच्या लोकांना किंवा त्या स्थानाला जर चांगलं कर्म केलं असेल तर तिथून चांगलाच रिप्लाय मिळणार आहे. म्हणून तुम्ही वर्षभर जर तपासलं आणि गुरुचा फलादेश तुम्हाला कशा पद्धतीने मिळतो, आणि जर त्या इन बिटवीन त्या दरम्यान जर तिथे राहू येणार असेल किंवा आला असेल तर मग फलितामध्ये तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. सर मी आता तेच विचारणार होते, जर आता तुम्ही मिथुन राशीतल्या गुरुचं सांगितलं, तिथे जर मूळचाच राहू असेल एखाद्याच्या पत्रिकेमध्ये, तर मग त्या गुरुबद्दल अपेक्षित राहावं की न राहावं सर? नाही राहायचं मॅडम. अच्छा. नाही मग मध्ये राहायचं. रवी मिथुनेतून पुढे जरी गेला, म्हणजे मिथुनेत रवी असताना तर मिळणारच नाही, आता आपल्या विषयाशी रिलेट करायला गेले तर मग रवी जेव्हा कर्केत जाईल त्यावेळेला तरी अपेक्षा ठेवू शकतो की नाही ठेवू शकत? नक्की ठेवू शकतो. अच्छा. पण जरी गुरु राहू एकत्र आलेले असले तरी सुद्धा आपण कर्क राशी जेव्हा रवी जाईल तेव्हा अपेक्षित राहू शकतो. येस. पण ऐका बरं मॅडम, बघा परत सांगतो, राहू केतू असे हे छेदन बिंदू आहेत जी त्याच्यामुळे सगळे ग्रह जे आहेत ते नाखुश असतात. त्यांचे अधिकार तात्कालिक, वर्तमान किंवा जन्माचा, मूळ कुंडलीतले. मूळ कुंडली म्हणजे वर्तमान म्हणजे ट्रान्झिट, हो, आणि मूळ कुंडलीतले जे अधिकार आहेत ते कमी होतात. कारण का? की त्याला एक्झिट मिळत नाही. बरोबर, अडकले जातात ते राहू केतूच्या क्लच मध्ये. मग ती कुंडली दुसऱ्या ग्रहाच्या सपोर्ट वरती ऍक्टिव्ह होत असते, ती आपल्याला माहिती पडली पाहिजे. अच्छा, बर. येस. आता जर समजा एखाद्या पत्रिकेमध्ये चंद्र राहूची युती आहे आणि चंद्र बाधित झालाय आणि वैवाहिक जीवनामध्ये व्यत्यय येणार असं ठरलेलं आहे, आपण सांगतो, पण त्याच्या ऐवजी जर शुक्र बलवान असेल तर मग त्या घटना टळतील. पॉइंट टू बी नोटेड. दिस पॉइंट टू बी नोटेड. खूप छान सर. एक विचारायचं. हा बोला मॅडम. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मिथुन राशीमध्ये गुरुचं गोचर चालू आहे. हो. आणि राहू कुंभेला आहे आणि सिंहेला आहे. तर मग सिंह लग्नाचे जे सगळे जातक आहेत त्यांना या गुरुचा कसा प्रभाव मिळेल सध्या गोचर परिस्थितीमध्ये? पहिली गोष्ट म्हणजे सिंह लग्नापर्यंत गुरु आलाय का? नाही. आता गोचरीचा गुरु मगाशी मॅडमने सांगितल्याप्रमाणे
कुंभ राशीशी कनेक्टेड आहे. हो मग कुंभ राशीमध्ये जर राहू असेल आणि आता आहेच ऑलरेडी, तो आहेच ना. मग त्या ठिकाणी गुरुचा फलादेश अपेक्षित नाही. अच्छा. गुरुचा फलादेश कुंभ राशीला आता अपेक्षित नाही. त्याऐवजी त्याला दुसरा ग्रह हा सपोर्टिंग प्लॅनेट असू शकतो ट्रान्झिट मध्ये. अच्छा. म्हणून मॅडम काय माहितीये का, बघा आपण आता हे टेक्निक शिकतोय, आपण सिस्टम शिकतो. शिंदे मॅडम लक्षात आलं तुम्हाला? आपण सिस्टम हो शिकतो. सर. हो मग हो सर. सिस्टम मध्ये तुम्हाला नंबर ऑफ सिस्टम जे आहेत त्या तुम्ही वापरायच्या असतात. एक मिनिट. हा सलाम भाई, बोलो बोलो सर. बोलिए बोलिए, सुन रहा हूं मैं. हाँ बोलिए ना. अरे मेरे यार, इतना तकलीफ हो गया ना, आप आज मेरा आखा दिन बेकार गया सच्ची. प्रॉब्लम तो अभी मोदी को भी है, अभी क्या कर रहे हैं, मैं भी आज प्रॉब्लम में ही हूँ. कोई बात नहीं, नो प्रॉब्लम एट ऑल. आप कल सवेरे करवा दीजिए. हाँ प्लीज. हाँ आई एम वेटिंग. ओके थैंक यू. खुदा हाफिज. ओके सर सॉरी सॉरी, एक आता मिनिट थांबा. एक मिनिट थांबा मला. ओके ओके. आप कम्प्लीट हो गया. हाँ बोला. हाँ बोला. आता हा गुरु आद्रामध्ये जाईल तेव्हा मग कसं फळ देणार नाही का? नाही नाही तसं नाही, राहूचा नक्षत्राचा संबंध नाहीये. आपलं बोलणं काय चाललेलं आहे की कुंभ राशीमध्ये सध्या राहूचं भ्रमण आहे. त्यावेळेला कुंभ राशीच्या लोकांना तिथे कुठल्याही तऱ्हेने फलादेश मिळणार नाही. कारण गोचर ऑलरेडी राहू पण चाललाय, गुरु पण चाललेला आहे. मग कर्केत जेव्हा गुरु जाईल त्यावेळेला त्या दरम्यान 48 डेजला कुंभ राशी अपेक्षित राहू शकते. कळलं? हा हो सर. कळलं का? हो हो हो. हा ऐका ना, मी एक विचारते. तुम्ही आता असं म्हणालात ना की राहू चंद्र एकत्र असतील तर वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम येतील, पण येस शुक्र जर बलवान असेल तर प्रॉब्लेम येस नाही येणार. तसंच येस. राहू आणि रवी पण एकत्र असले तरी पण येणार, समजा ते स्त्री जातकाच्या बाबतीत. पण मग त्यावेळेस पण जर शुक्र बलवान असेल तर मग नाही नाही, त्याला हा ऑप्शन नाहीये. अच्छा. रवीला ऑप्शन नाहीये, हा चंद्राला ऑप्शन आहे. ओके ओके ओके, तेच मला मग विचारायचं होतं म्हणून नाही, मी मग विचारलं. त्यावेळेला एक करू शकतो मॅडम. हा त्यावेळेला जर गुरु सुरक्षित असेल हा. किंवा मंगळ सुरक्षित असेल तर थांबा, त्याप्रमाणे नाही काय म्हणाले मला नाही ऐकलं. गुरु आणि कोण नंतर म्हणाले? मंगळ मंगळ. जर अच्छा. बलवान असेल म्हणजे हा चांगला असेल, बलवान म्हणजे ओके. चांगला असेल हम्म. तर रवीची उणीव भरून काढेल. ओके, छान सांगितलं. हे सगळं टेक्निक शिकलं पाहिजे तुम्हाला. होय, खूपच आज मस्तच चाललंय सगळं. हो सर, हे दोन नियम एकदम म्हणजे वेगळेच. सर हे नियम ऐकायचे चंद्र होते. एक विचारू सर, हा रवी बोला. राहू असेल एकत्र हो मुलीच्या कुंडलीत, तर ओके मग ओके. लग्नाला पण प्रॉब्लेम होईल का? नाही जर आता दशम लग्नाला, स्थानात नाही ऐका दशम ऐका. स्थानात असेल आणि एक 10वी दृष्टी. एक हा मिनिट एक हा मिनिट एक सांगा. मिनिट. कधी कधी आपल्याला असं वाटतं की रवी राहूची युती आहे आणि मुलीला काही प्रॉब्लेम वैवाहिक जीवनामध्ये येतील असं वाटतं तुम्हाला, बरोबर आहे? हो. नाही का? हा पण जर समजा तिचा गुरु आणि मंगळ हा जर चांगला असेल तर तो ऑप्शन आहे. ओके सर. मग तो चांगला ऑप्शन आहे म्हणजे कसं बघा, आता आपण ज्या वेळेला एखाद्या मिठाईच्या दुकानात राजभोग खायला जातो पण तो म्हणतो राजभोग संपलाय, मग तिथे रसगुल्ला आहे का? तिथे त्याच्यापेक्षाही रबडी चांगली आहे का? तर तुमची भूक भागवली जाते. तसंच जर रवी राहूची युती जर एका पत्रिकेमध्ये आहे आणि आपल्याला असं वाटलं की समजा त्या ठिकाणी एखादं दुःख मुली जातकाला येऊ शकतं, तर त्याला ऑप्शन काय सांगितलेलं आहे की गुरु मंगळ. तसं मी शुक्र सांगितला. ओके सर. कळलं का? थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. सर मी एक विचारू का?
हो विचारा ना का नाही. सर गुरुची समजा त्या पितृदोषात अकरा म्हणजे तिथे 11,000 काय झालं? गेले ते सर गेले. चला बोला बोला आता हा बोला. गुरुची समजा ते राहूवरती दृष्टी असेल म्हणजे रवी राहू किंवा तर मग पितृदोष कमी होतो का? नाही नाही म्हणजे नाही. राहूच्या मुखात जर गुरुमुळे गुरु राहूचं हे नाही कमी होतं का सर? नाही नाही. राहूच्या मुखात पाहत असेल तर कोणाचंही भलं होत नाही. पण लक्षात गुरु घ्या. राहूपेक्षा जास्ती बलवान आहे ना सर? कोणी सांगितलं असं? बिलकुल नाही. नाही का? अहं. मी तुम्हाला म्हणजे एक मी असं ऐकलं होतं सर की नाही, पितृदोष नाही, असेल रवी राहू असतील आणि त्यांच्यावर जर गुरुची दृष्टी असेल हं. तर मी पितृदोष कमी होतो. नाही 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 राहू नाही घाबरतो गुरुला असं ऐकलं नाही होतं बिलकुल नाही. राहू गुरुला घाबरेल. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी. तुम्ही कधी ना असे दाणे खायला घाला पक्ष्यांना. हा ओके. तुम्हाला सांगतो कबूतर हा राहू आहे. हा सर. अच्छा. त्याला ओके. कावळा पण घाबरतो. बर. कावळा त्याला पण गुरुला का राहू घाबरतो असं ऐकलं होतं सर. नाही, ऐकलं मी काय म्हणतो प्रॅक्टिकल सांगतो तुम्हाला. बर अहो बर आम्ही सर. प्रॅक्टिकल मासेमारी केलेली आहे हो सुरमईनं हो सर. मारलेली. कळलं का? बर हो सर. प्रॅक्टिकल सर सांगतो. हा बोला. सर मी विचार तुम्ही रवी राहूची युती सांगितली ना, तशी चंद्रकेतूची युतीमध्ये बी बलवान करू शकतो का? शुक्र सांगतो ना, शुक्र चंद्रकेतूच्या युतीला शुक्र तुम्हाला जवळ पाहिजे. ओके पुरुषला. पुरुषला पण किंवा स्त्रीला पण. अच्छा. बघा असं आहे मॅडम, लॉसची हा रिकव्हरी सर. करायची आहे. काय सर? लॉस रिकव्हर करायचा आहे. हो. तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत ना. तेवढं फलित नाही मिळणार पण तुम्हाला चांगलं फलित नक्की मिळेल. ओके सर. जसं आपण चंद्रकेतू रविकेतू बघतो तसं शनिकेतू शुक्रकेतू असं असेल तर काय बलवान करायचं? चंद्रकेतू जरी असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी रवी चांगला पाहिजे. आणि रवी पण दूषित झाला असेल तर तिथे मंगळ चांगला पाहिजे. म्हणजे सर रवी राहू पितृदोष असेल आणि हो. गुरु जर स्वराशीचा किंवा उच्चीचा असेल समजा त्याची दृष्टी जरी नाही तरी सुद्धा मग तो कमी होईल ना पितृदोष. हो गुरु चांगल्या स्थितीत असेल तर. गुरु चांगल्या स्थितीत असायला हवा. हवा. ओके सर. बघा परत आपल्याला तुम्हाला किती जरी झालं तर त्या ठिकाणी तुमचा लॉस रिकव्हर करायचा आहे का नाही? हो सर नक्कीच करायचं आहे ना. करायचंय. आता ऐका, करायचंच आहे ना. आता ज्या माणसाचा फोन आला ना मला हा सर. त्याला मी दुपारी जम दिला होता, जर माझ्या मालाची डिलिव्हरी झाली नाही तर तुला जीएसटीचा 10 लाख रुपये दंड लावेल. तो बोला कैसे? अरे मी बाप. म्हटलं ठाण्याला ऑफिस आहे जीएसटीचं हेड ऑफिस, तिकडे जाऊन त्या ऑफिसरचीच कंप्लेंट करेन की हा जीएसटी खातो त्याच्याकडून. घाबरला आणि फोन केला होता. झालं मग डिलिव्हर झाला तुमचा माल सर. करेल उद्या सकाळी करेल ना तो, आता त्याचा बाप करेल. नाही तर सकाळी उद्या मी टॅक्सी पकडून जाणार होतो तिथे. पहिला त्या जीएसटीचा जो मुख्य बॉस असतो ना त्याचीच कंप्लेंट केली असती की याच्याकडून जीएसटी वसूल करत नाही, याच्याकडून शोध घ्या. असं आहे. कळलं? तर मला हो पण सर विचारायचंय. हा भिडे विचारा मग विचारते मी. हा विचार. आपण आता स्त्री जातकाच्या कुंडलीत पाहिलं रवी राहू युती असेल पण गुरु किंवा मंगळ बलवान असेल तर वाईट फळं मिळणार नाहीत. पण येस. इथे जर रवी सप्तमेश असेल तर काय विचार करायचा? तरी हाच विचार करायचा का? तरी हाच विचार करायचा. शेवटी बघा बघा मॅडम असं आहे की रवी राहूच्या युतीमध्ये यदा कदाचित आपल्याला एखाद्या व्यक्तीचं जीवन चांगलं चाललंय असं दिसतंय, बरोबर आहे? हो. मग ते चांगलं चाललंय दिसतंय तर त्याला चांगलं काय आहे? मंगळ आणि गुरु. हा. मग का असं होतं तेव्हा आपल्याला नियम आपण विसरतो. मग थोड्या प्रमाणात का नाही? त्या ठिकाणी तिथे एखादा दुसरा ग्रह हा सपोर्टिंग प्लॅनेट असतो. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. एक व्यक्ती आहे, स्त्री आहे जातक,
तिचं सिंह लग्न आहे आणि धनामध्ये कन्येचा मंगळ आहे आणि शनी सप्तमात अष्टमात मीनेच आहे. 1968 सालचा जन्म आहे आणि चंद्र शनीची युती तिला आत्महत्या करायचा प्रयत्न केला, पण तिच्या कुंडलीमध्ये गुरु बलवान आहे आणि तो मिथुनेचा आहे. तो गुरु सप्तम स्थानावर पाहतो म्हणून तिने कम्प्लिटली तिचं आयुष्य रिकवर केलं. गॉट इट? हो मग तिला आत्महत्या करायचा प्रयत्न केला पण नाही विचार झाला, तिथून पण ती बाहेर निघाली, पण दुःख निश्चित झालं कारण शनी चंद्राची युती मीन राशीमध्ये आहे आणि समोर मंगळ अष्टमात शनीचा समसप्तक योगात आहे. मग असे प्रसंग 22 वर्ष आले आणि 22 वर्षानंतर माझी भेट झाली आणि 10 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला, विदिन 10 मिनिट्स. जानकी, तुला लक्षात आहे ना? काय उपाय सांगितला सर तुम्ही? आपल्याकडे जालिम उपाय आहे. काही साधना करायला सांगितली का? सांगा ना सर, आम्हाला पण सांगा त्या सर. उपायांचं घेऊया सर. सांगा ना. सांगा ना सर. तर आम्हाला बी सांगा, आमच्याकडे सेम अशी पत्रिका आहे. बरं, 10 मिनिटात प्रश्न मिटला. मी विचारेल सर तुमच्याकडे, आम्हाला सांगा. मंगळ शनी समसप्तक, मंगळ गुरु शनी लग्नात आणि चतुर्थात रवी प्लस राहू युती. विचारा. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की सासऱ्याच्या डोक्यात दारूची बाटली मारलेली बाई आहे. विचार करा काय करू असेल. जानकी, लक्षात आलं तुझ्या? हो हो समजलं. कोणाबद्दल? 10 मिनिटात प्रश्न सुटले. खरंच आहे, पण वाट बघावी लागली, तपस्या केली म्हणजे तिने तेवढी. 22 वर्ष. तेच, बराच वेळ घेतला. आता काय करणार, नशीब तसं आहे ना. बरं ठीक आहे, चला एक मिनिट, कम टू पॉइंट. सर मला एक विचारायचं. सर मला पण एक विचारायचं होतं. सर आता आपण बघितलं की म्हणजे एक विचार असा आता झाला की धनु राशीमध्ये गुरु आणि राहू आहेत आणि तिथून आता रवी जाताना त्याचा फलादेश मिळणार नाही. पण त्याला मंगळ आणि गुरु हे जर बलवान असतील तर त्याला ते सपोर्टिव्ह प्लॅनेट राहतील. आता 6 तारखेला मंगळ तिथून अग्निराशीत येणार. मग अशा वेळेला तो सिंहेत येईल मंगळ, म्हणजे अग्निराशीत येईल. मग तो मंगळ जर बलवान असेल आणि मिथुन राशीमध्ये गुरु आणि रवी असे त्याचं भ्रमण जेव्हा असेल तेव्हा हा मंगळ जर थोडा बलवान असला तर त्याला फायनान्शियल दृष्टीने 11व्या स्थानावर जर दृष्टी जात असेल तर फायदा होईल का? नाही, आता फायनान्स होईल का 11 स्थानावर आणखी काही पाहिलं जातं त्या गोष्टीचा होईल, नॉट रिलेटेड फायनान्स. जर समजा त्या ठिकाणी गुरु आहे तर रिलेटेड फायनान्स समजा, पण दरवेळेला फायनान्सच आहे असं नाही. आता समजा एखाद्या व्यक्तीचं लग्न जमायचं आहे असा आपण विचार केला तर गुरु लग्न जमवतो हे पण माहिती आपल्याला. मग रवी जर कनेक्ट होत असेल, इथे वाक्य कसं आहे, रवी कनेक्ट होत असेल तर तो विवाहाचा प्रश्न निश्चितच सुटेल, जो अडला असेल तो. मग अशा नंबर ऑफ अँगलनी तुम्हाला पत्रिकेचं वाचन करण्याची सवय ठेवली पाहिजे. नाही, मी काय विचारलं सर की आता मिथुनेमध्ये राहू गुरु नाही बरोबर आहे नाही, कळलं मला सर. माझं थोडं सर मी विचारू आपण रवी राहूची युती ही पितृदोष पकडतो आणि गुरु त्याला हे करतो, तर मग गुरु जर समजा एखाद्या पापग्रहासोबत असेल, शनी किंवा मंगळासोबत, तर मग फलादेश कसा द्यायचा? बघा, गुरुला पापग्रह असेल तर पहिली गोष्ट म्हणजे 20 वर्षांनी या दोघांची युती होते, शनी गुरुची. बरोबर आहे. तिथे कंट्रोल बाय सॅटर्न. बरं, त्याच्यानंतर मंगळ असेल तर मंगळ आणि गुरुचे एकमेकाशी घनिष्ठ संबंध आहे. गुरु हा शनीला आपला शत्रू मानतच नाही. त्यांचे विचार सम आहेत. म्हणून मॅडम व्याकरण काय सांगतं हे लक्षात घ्या.
एबीसीडी काय सांगते? व्याकरण एबीसीडी नाही होतं ना. हो हो. मग व्याकरण असं सांगतं की गुरु शनीचे जे संबंध आहेत ते न्यूट्रल आहेत, ते विरोधी. आणि आजपर्यंत रेकॉर्ड आहे, ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु शनीची युती आहे त्यांना आर्थिक जे काही उणीव भासत असेल तर ती कालांतराने उणीव भरून निघते आणि अर्थसहाय्य त्यांना मिळतं, आर्थिक सुबत्ता असते. हे नियम आहेत. सर मी बोलू? हा बोल. बरोबर आहे सर. माझ्या मिस्टरांच्या पण पत्रिकेत शनी गुरु युती सर. हा. आणि आम्हाला पत्रिके- जवळजवळ 10-15 वर्ष अडचण होती, हा. खूप अडचण होती सुरुवातीला. हा. एकदम सटीक नियम लागला तुमचा. हा, म्हणजे ते 1969 सालच्या 70 सालच्या जवळपासचा जन्म आहे का? 60चा आहे 60चा. जून. मग 60 साली जी युती होती ना मॅडम, ती मकर राशीमध्ये आणि धनु राशीमध्ये होती. धनु. हा, मग धनु राशीमध्ये होते. हो. कळलं का? हो सर, माझ्याही माहितीत एक कुंडली आहे ना, त्याच्यात धनु राशीतच गुरु शनीची युती आहे. तर पहिले खूप त्रास झाला, पण आता चांगलं आहे. चला, आर्थिक आता काळजी नाही. दोन रिझल्ट मिळाले. हो सर, बरोबर आहे. आता मला ते पण स्वतःला तुम्ही म्हणताय राजा, ते बरोबर आहे सर. सर ते आता हा. स्वतःला राजा समजतात. आता राजा असू द्या का ट्रम्प असू द्या, पण आहेत ना चांगले, बस झालं. हो सर, हो बरोबर सर, आहे. हो सर. कालांतराने आर्थिक परिस्थिती सुधारते, अगदी 100% बरोबर आहे. माझ्या पण पाहण्यात अशी पत्रिका आहे सर. मी पण हेच गुरु शनी माझ्याकडे 2 पत्रिका आहेत सर. नियम बरोबर लागला. सर मला एक प्रश्न विचारायचा होता. हा बोला. हा, तर जसं हे रवी राहूचं सांगितलं की गुरु मंगळ बलवान असतील तर रवी राहूचं म्हणजे हे होतं, तसं रवी शनी युती असेल तर गुरु मंगळ बलवान असतील तर कसा विचार करायचा? बघा, पहिली गोष्ट, रवी शनीची युती असेल तर त्याला गुरु बलवान असायलाच हवा. हो पण सर. रवी शनी हे समविचाराचे नाहीत. दामले जरा तुमचा माईक बंद करा. रवी शनी हे समविचाराचे नाहीत, ते एकमेकाच्या समसप्तक योगातले आहेत. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी रवी शनीचा फलादेश करतेवेळी काळजीपूर्वक केला पाहिजे. त्याला गुरु सपोर्टेड प्लॅनेट आहे, कारण तो सूर्याचा मित्र आहे आणि रवी शनीचा तो समविचारी आहे. गॉट इट? सर मी विचारू? हो सर. हो सर, सर. शनी रवी युती आहे एका पत्रिकेत, पण गुरु अष्टमेश आहे, मग कसा असू द्या बनवायचा? ना. अहो, अष्टम स्थान काय काम नाही करत का? ते आपल्याला ना हे 60-12 60-12 असं डोक्यात टाकले. वक्री मार्गी संभी, वक्री मार्गी संभी, ओके. मांदेली सुरमई, असं सगळं बोजा घेऊन चाललो आहोत आपण. बकवास. अच्छा. सर रवी किंवा चंद्र एकटा असेल केंद्रात आणि त्याची दृष्टी जर राहूवर किंवा केतूवर असेल तर मग कसं फलित करायचं? त्याची दृष्टी आहे तर रवीच्या केतू बरोबर असेल ना तो, किंवा राहू दहावी बरोबर दृष्टी, असेल. रवीची 10वी दृष्टी. रवीची 10वी एक मिनिट मी काय सांगितलं? 10वा फलादेश सांगितलाय. हा, 10वा फलादेश सांगितलाय. पण ह्याला रवी राहूशी संबंध आलाच नाही ह्याचा. मग तो फलादेश 0. तुमचं काम कम्प्लीट होणार नाही मॅडम. हा. कारण इथे रवी राहू युती नाही आहे, पण रवी बघतोय त्याला. परत ते झालं, युती नाही आहे पण पाहतोय, गोचरीने पाहतोय ना. तर मॅडम मी काय सांगितलं मॅडम तुम्हाला, मूळ पत्रिकेत किंवा ट्रान्झिट मध्ये जर तो राहूला पाहत असेल तर त्या ठिकाणी काम बिघड जाएगा, काम नाही बनेगा. बरोबर. असं आहे. सर मी एक विचारू का? बोला. ऐका ना, म्हणजे तुम्ही आधीच सांगते, म्हणजे रागावू नका. आता ऐका ना, इथे याच पत्रिकेत बोलत्या, इथे चार्ट काढा जरा. हा चार्ट काढा. एक मिनिट थांबा, चार्ट काढते. हा, निघाला. तर बोला. आता इथे लाभस्थानात गुरु आहे हा, आणि म्हणजे भावमध्याचा आपण विचार करतो, म्हणजे ट्रान्झिटनी ज्या वेळेस सूर्य इकडनं जाणार तर त्यावेळेस 8वं स्थान म्हणजे इथे तुळ रास आहे ते अफेक्ट होणार. तिथे केतू पण आहे नो डाऊट, पण 8वं स्थान
चा फलादेश मिळणार नाही असं तुम्ही म्हणता, पण मुळातच तिथे जर एखाद 8व्या स्थानाचा आपल्याला निगेटिव्ह फलादेश मिळणार असेल तर त्याच्यात कमतरता येईल का मग? नाही. आता बघा असं आहे हा मॅडम हा की बघा 2 पार्ट आहेत. हम्म गुरु किती अंशाचा आहे नंबर 1, एकच ग्रह तिथे त्या राशीमध्ये आहे, ती हम्म रास आहे मकर हा आणि 10 अंशाचं भावमध्ये आहे. हो म्हणजे त्या ठिकाणी 24 तारखेला डेफिनेटली फलादेश मिळेल हम्म 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 गोचरीच्या रवीने, बरोबर आहे. हो 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 त्याच्यानंतर तो गुरुवरती ओव्हरलॅपिंग करेल त्यावेळेला सुद्धा फलादेश निश्चित देईल. हम्म झालं. हा आता ह्याचा प्रश्न जर समजा 10वी दृष्टी अष्टम स्थानावरती हो केतूवरती आहे हो 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 तर त्या ठिकाणी अष्टम स्थानाचे फलादेश त्या जातकाला मिळणार नाहीत, ते रवीपासून अपेक्षित राहणार नाहीत, पण षष्ठ स्थानाचे फलादेश मिळतील. हम्म. नाही, मी असं का विचारलं, फलादेश नाही मिळणार ते आपल्याला माहितच आहे ना, कारण आपली थीमच ती आहे. पण पण वाईट फलादेश म्हणजे हा, पण समजा त्या जातकाला निगेटिव्हच फलादेश मिळत आहे तर मग हो. तो पण म्हणजे तो थांबेल का असं मला म्हणायचं म्हणजे. नाही 8व्या स्थानाच्या फलादेशाची, चांगल्या फलादेशाची अपेक्षा करू नये. हा, आणि केतू नसता तर मात्र मग मिळाला मग काय प्रश्नच हा नाही. हा 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 आलं लक्षात. मग ठीक काय आहे, प्रश्नच नाही. थँक्यू. पण गुरु वंचित राहणार नाही फलादेशापासून. हा हा, नाही गुरु नाहीच, कारण गुरुला तो काही म्हणजे कोणाच्या क्लच मध्येच नाहीये ना, त्यामुळं नाही. सर म्हणून गुरु काही जेव्हा 10 गुरु 16 अंशावरती आहे, सर गुरु 16 अंशावरती आहे तर मग रवी तिथे आल्यानंतर पुन्हा हे होईल का, स्ट्रोक देईल? नक्की गुरुवरून ओव्हरलॅपिंग करणार आहे. त्या 16 अंशाला श्रवण नक्षत्र असेल तर श्रवण नक्षत्राला तो वृषभ नवमास फलादेश देणारच आहे. अच्छा, कळलं? हा आलं आलं लक्षात सर. आता श्रवण एक विचारू का नक्षत्राचा हा बोला. सर? तर या जातकाचा जर विवाहाचा प्रश्न असेल समजा, तर रवी धनुराशीतून भ्रमण जेव्हा करत असेल त्यावेळेला सप्तमात कन्या राशीचा भाव मध्य 11:49 आहे, बरोबर? तर या डिग्रीवर जेव्हा रवी येईल त्यावेळेला त्याचं विवाहाचे योग येतील का सर? बघा योग जर, एक मिनिट, कोण आहे मध्ये, कोण किंवा बोलतंय का? जोशी मॅडम आहेत, थांबा. स्नेहा जोशी, तुमचा माईक बंद करा प्लीज. इकडे हा, काय म्हणताय मॅडम? हा सर, नमस्कार सर, खूप छान क्लास चालू आहे आपला. सर, या व्यक्तीचा जर विवाहाचा प्रश्न असेल समजा, त्याचा विवाह झालेला नाही आणि तो प्रश्न घेऊन जर आपल्याकडे आला समजा, तर वृश्चिक राशीतून रवीचं भ्रमण चालू असेल त्यावेळेला, रवीचं धनुराशीतून जर भ्रमण चालू असेल तर सप्तमात कन्या रास आहे, बरोबर? आणि कन्या राशीचा भाव मध्ये आहे 11:49, बरोबर? या डिग्रीवर आहे. तर या डिग्रीवर जेव्हा रवी येईल त्यावेळेला त्याचा विवाह जमण्याची शक्यता आहे का? आता ऐका मॅडम, आता तुमचं मिथुन आणि वृषभेशी संबंध आहे, बरोबर आहे? हो. नाही का, वृषभ आणि मिथुनाशी संबंध आहे. आता अशा वेळेला तुम्हाला त्याच्या अगोदरची राशी म्हणजे मेष, त्याच्यानंतरची राशी कर्क, बरोबर आहे? त्याच्यानंतर मकर, धनु, वृश्चिक. तर तुमचा विवाह हा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी का एप्रिल, मे, जून मध्ये झाला? एप्रिल मध्ये. मग लग्न कन्फर्म आहे. काय कन्फर्म आहे? तर वृषभ लग्नाचं तुमचं जे तुम्ही सांगताय ते. बरोबर सर, बरोबर सर, एकदम बरोबर सर. किती वेळ लागला? कसं काय ओळखलात? कसं काय ओळखलं? ते विचारायचं नाही, मी शिकवतोय. सर, मग ह्याचंही तसं होणार आहे का? तसं आहे का मी जो म्हणाले? होऊ शकते. नाही, परत 12वं ना? स्थान, प्रथम स्थान, 12वं प्रथम आणि धनस्थान याचा विचार रवीच्या गोचरीवरती करायचा असतो, हा नियम आहे. अच्छा, बर. आता तुम्ही तुमच्या विवाहाच्या बाबतीमध्ये बोला. बरोबर सर, माझं 26 एप्रिलला झालेलं आहे. हा, मग 26 एप्रिलला जेव्हा झाला त्यावेळेला जो रवी होता तो कुठे होता याचा विचार करायचा. 15 एप्रिल ते 15 मे, मग तिथे मेष राशीमध्ये रवी असताना तुमचा विवाह झाला. मग तो 12व्या स्थानात जाओ का आणखी कुठे जाओ, पण विवाह झाला की नाही?
येस, हो सर, एकदम बरोबर. आणि कोणत्या साली झाला? 83. हा, मग 83च्या दरम्यान 1983. मग 83च्या दरम्यान आपण जर पाहिलं तर त्यावेळेला गुरु हा तुळेला होता का कन्येला होता? गुरु तुळेला होता सर. हा, मग गुरु तुळेला होता तर त्यावेळेला तुमच्या तो षष्ठ स्थानातून चालला होता, नाही का? बरोबर. असं आहे. आणि तो चंद्राच्या योगात होता, वाक्य लक्षात घ्या. आणि तुमची मिथुन रास आहे. वृषभ लग्न आहे. मग वृषभ मिथुन लग्न, रास आहे. वृषभ रास. वृषभ मग रास आहे. इथे चंद्राच्या गुरु षष्ठातून चालत असताना तुळेला तूळ रास ही वैवाहिक जीवनाची रास आहे की नाही? हो सर, बरोबर, सप्तमाची आहे. असं आहे. कळलं? खूप छान सर. अतिशय सुंदर सांगितलं. थँक्यू हेच सर. सांगायला ज्योतिष चालू करतो आम्ही बरोबर पीएचडी सर. डिग्र्या काय देत नाही. पीएचडी पेक्षाही वरच्या डिग्र्या आहेत सर या. खूपच छान नमस्कार सर. सर. मी बोलू का? बोला बोला. सर, आता हा आपला विषय आधान कुंडलीचा आहे आणि आपण रवीचा विचार करून ह्याच्यात आज आपण विश्लेषण चालू आहे. पण तसं अजून म्हणजे मला असं वाटतंय की आता येथे लग्नी मीन लग्न आहे, ते तुळ अमावस्यात गेलंय आणि जन्मता आता तुळ रास आपण कालपुरुषाची सप्तम स्थानातली बघतो, तर तुळेमध्ये केतू आलाय. या म्हणजे असं मला वाटतंय की केतू आहे तो विशाखा नक्षत्रातून चंद्राला त्यांनी वेध घेतलाय जन्मता. विशाखा 3 मधून भरणी 2ला वेध आहे. तर म्हणजे या जातकाच्या वैवाहिक ह्याच्यात पण म्हणजे विवाहानंतर जसं आपण म्हणतो ते काही अडचणी असू शकतात, कारण राहू चंद्र सुद्धा त्यामुळे चंद्र दूषित झालाय. ते अशा जरी गुरु पण इथे काम करू शकत नाहीये जास्त, म्हणजे सहाय्यक नाहीये, पोषक नाहीये. आणि आता तुम्ही एक नियम सांगितला, चंद्र राहू युती असेल तिथे गुरुला आणि शुक्राला बघायचंय, पण इथे शुक्र ह्यांचा बलवान आहे, मीनेचा शुक्र म्हणून बलवान झालाय, पण गुरुची स्थिती तेवढी पोषक नाही. तर मग विवाहानंतर ह्यांना थोड्या नाही बऱ्याच अडचणी असू शकतील, असं आपण हे करू शकतो ना सर? येस. आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला पत्रिका समोर सांगतो. ही मीन लग्नाची आहे. इथे रवी शुक्र बुधाची युती आहे. ही वैवाहिक जीवनामध्ये बाधा आणणारीच आहे. कारण तो बिल मुकाबिल योग, बरोबर आहे. आता तुम्ही राजेश खन्नाच्या पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी धनु राशीमध्ये रवी बुध शुक्र हे 3 ग्रह सप्तमात होते, तरी सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये बाधा आलीच न. हो सर. फक्त एवढंच आहे की राजेश खन्नाची कुंडली चंद्र राहूची युती पराक्रम सारा त्याची शिवरास होती. पण मी सांगितलं काय की त्या ठिकाणी गुरु बलवान होता लग्नी आणि सप्तमात नीचभंग राजयोग होता. सॉरी, सप्तमामध्ये बुध शुक्राची युती होती, म्हणजे शुक्र बलवान होता आणि तो त्या ठिकाणी त्याला भाग्योदयाकडे घेऊन गेला. मग त्याला अधोगती कशी आली? तर 12व्या स्थानामध्ये शनी आणि षष्ठ स्थानामध्ये मंगळ हा समसप्तक योग त्याचं खच्ची करण्यासाठी उपयोग झाला. कळलं? ते कुंडली समोर सांगितली तुम्हाला. हो सर. हो सर. हो बरोबर आहे हो सर, सर, ती एक्झॅक्टली एक्सप्लेन कुंडली केली. तशीच आहे. हो सर. हो. काय म्हणतात मॅडम? एक विचार. अगदी बरोबर कुंडली सांगितली सर तुम्ही. अगदी पाठ आहे तुम्हाला सर राजेश खन्नाची पण. नाही, ह्या सरांनी राजेश खन्नाची कुंडली यापूर्वी पण बरेच वेळा सर तोंडपाठ सांगतात ती. म्हणजे राजेश खन्ना बऱ्याच कुंडल्या सरांच्या तोंडपाठच असतात. सर एक विचारू? पण हे असे पण योग आहेत ना सर, ह्या पत्रिकेत हे योग आहेत असं म्हणजे होतात, होऊ शकतात, पण तरी सुद्धा बिल मुकाबिलचा त्याला फटका पडला. हो सर. रवी शुक्र बुध युती म्हणजे बिल मुकाबिल योग हा कोणत्याही स्थानात असेल तर वैवाहिक जीवनाला प्रॉब्लेम येतोच का? रवी शुक्र बुधाची युती ही ग्राह्य नाही, आणि ती युती झाल्यानंतर तिकडे वैवाहिक आयुष्यामध्ये काहीतरी अशा घटना होतात की जेणेकरून गाडी साईड ट्रॅकला जाते. ओके, कोणत्याही स्थानात असलं तरी हेच बोलत. हो, कुठेही
तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये साईड ट्रॅकची आंदोलन होणार आणि ती विवाह संदर्भात होणार. तिथे त्या ठिकाणी काय घडामोडी होतात कल्पना नाही करू शकत. थँक्यू. आता पत्रिकेचा जो मुख्य गाभा होता तो मी आज तुम्हाला रवीच्या 10व्या दृष्टीवरती आपण कथाकथन केलेलं आहे. भावमध्य सुद्धा त्याच्यामध्ये आपण धरलेला आहे. भावमध्य धरतेवेळी तुम्हाला काय बघायचं आहे तर प्रत्येक भाव हा 10 11 10 11च्या पुढे 12 पण झाला नाही. झाला का? नाही सर. मग आता त्यावेळेला मॅक्झिमम सर 1.5 अंशाचा फरक आहे, जास्ती नाहीये. आणि कमीत कमी आणखीन कमी आहे, म्हणजे मॅक्झिमम. म्हणजे तिथे आपण जर पाहायला गेलो मॅडम तर 10 11 या बिंदूला एखादा ग्रह एंटर करेल त्यावेळेला तो त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर भावाला तिथे इफेक्टेड होईल, गुड ऑर बॅड. बोला. केसकर मॅडम बोला. माईक बंद झाला. नाही, हे खूप चांगलं सांगितलं रवीचं फळ. आता त्या दृष्टीने आपल्या आधीच्या पत्रिकांमध्ये अभ्यास केला पाहिजे आणि कालावधीत सुद्धा टेस्ट करता येईल, म्हणजे काही समस्या येऊ शकतात. दुसऱ्या बघा कसं कधी कधी आता तुम्ही महिला आहात तर तुमच्याकडे महिलांचा प्रपंच आहे, लोक येतात आपल्याशी परिचय करतात. आता त्यावेळेला जर समजा एखादा फलादेश देते वेळी कधी कधी महिला ज्योतिषी महिला जातक ह्यांना एक कम्फर्टेबल असतो भाग, कळलं का? आणि त्या दरम्यान जेव्हा तुम्ही एकमेकाशी हितगुज करता किंवा सल्ला देता, सल्ला मसलत करता, तेव्हा तुम्हाला हे जर मुद्दे आठवणीत आले आणि वापरले तर तुम्हाला उत्तर देणं अतिशय सोयीचं जातं. दुसरा भाग असा की जर समजा राहू रवीची युती आहे आणि पती त्रासदायक मिळेल असं आपण जेव्हा भविष्य कथन करतो तर ते भाग आहे, पण संसार टिकेल का तर त्याला मंगळ हा तिथे बलवान. गुरु हे 2 ग्रह जर बलवान असतील तर वैवाहिक जीवन टिकून जाईल, टिकेल, सुटता सुटता टिकेल. ओके. नाही म्हणजे पॉझिटिव्ह खूप आहे त्याच्यामध्ये, ते शोधायचं. नक्की पॉझिटिव्ह. प्रत्येक गोष्ट बघा असं आहे मॅडम, आपण आता जगभर प्रवास करतो त्यावेळेला जे काही व्हेकल असेल, हे असेल ते असेल, तर त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग केली पाहिजे, नाही का? नाही, चांगलं आहे, खूप छान. असं आहे. आणखी नाही, चांगलं आहे सर. म्हणजे बोला. सूर्य बुध शुक्राचा हा जो योग आहे ह्याचा वैवाहिक ह्याच्यात त्रास होतो, पण मग ह्याचा काळ कसा सांगायचा, कुठल्या काळात? काळा म्हणजे असा पहिली भाग म्हणजे लग्न झाल्याशिवाय घडामोडी होत नाही, हा पहिला भाग आहे. काळ हा ठरवताना तुम्हाला जर तिथे ट्रान्झिट राहू केतू आणि इत्यादी ग्रहाचं लागलं असेल किंवा ते स्थान बाधित झालं असेल तर त्याच्यावरून जर एखादा पापग्रह जाणार असेल म्हणजे राहू आणि केतू सारखा, तर त्या दरम्यान तिथे उलाढाली होती. आता दुसरा भाग असा आहे मॅडम की दरवेळेला घटस्फोट होईल असं नाही, पण तरी सुद्धा एखाद्या स्त्रीला जर आजारपण आलं, एखाद्या पुरुषाला आजारपण आलं तरी सुद्धा तो भाव बाधित झाला की नाही, ते स्थान असंही होऊ शकतं ना. म्हणजे दरवेळेला घटस्फोटच होतील असा भाग नाहीये, आंदोलन होतील, कदाचित विचारांमध्ये बदल होईल, विचारांमध्ये तफावत असू शकेल, असा भाग आहे. कळलं? हो हो. मग इत्यादी ग्रह त्या ठिकाणी कार्यरत होतात का? आता जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की राजेश खन्नाला चंद्र राहूची युती होती तरी सुद्धा तो एवढा पॉप्युलर का झाला? कारण शुक्र हा सप्तम स्थानात, लोकांनी त्याला आकर्षित केलं आणि त्याला निवडलं. म्हणून आराधना बघा, आराधना आल्यानंतर त्याने पहिला मनुष्य होता की ब्लेझर आणला, कळलं? फर्स्ट ऍक्टर ब्लेझर त्यांनी आणला.
हो 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 सर. येस. मग हे तुम्हाला शोधलं पाहिजे की त्याला प्रत्येक जो ड्रेस आहे तो हिरव्या रंगाच्या जवळपासच असायचा. हिरवा आणि पिवळा का सांगतो. पिवळं म्हणजे त्याचं धनु लग्न आणि हिरवं म्हणजे त्या ठिकाणी सॉरी हिरवं म्हणजे मिथुन लग्न आणि पिवळं म्हणजे धनु लग्न असं आहे. लग्नेश धनु राशीत आहे म्हणून त्याची पॅन्ट पिवळी, ब्लेझर हिरवा. सगळे पिक्चर बघा. तो खासदार झाला 2 वेळा, राजकारणात गेला. मग रवी बलवान होता, सप्तमात होता, लोकांनी त्याला तिथून पण निवडून दिलं की नाही. असं आहे. असं आहे. मग नंतर हारला. त्या ठिकाणी बरेचशी कॅल्क्युलेशन तुम्हाला ग्रह कोण आहे, त्याचं रिलेशन काय आहे, त्याचा भाव कोणता आहे, पण भाव मध्ये तुम्हाला विचार करून ठेवला पाहिजे. कळलं? आधान कुंडलीचा आजचा विचार जो तुम्हाला पटला का नाही पटला आता ते हळदणकर मॅडम सांगते. सर त्याच्या आधी मी एक प्रश्न विचारू. हा बोला. सर गोचरीचा सूर्य जर मूळ कुंडलीतल्या दशम स्थानातल्या दशम स्थानात म्हणजे सूर्य असेल तर कसा फलादेश होईल सर त्याचा? दशम स्थानाला चांगला फलादेश मिळेल. नाही नाही चांगला मिळेल म्हणजे गोचरीचा सूर्य जर असेल आणि तिथून 10व्या लग्न स्थानातला सूर्य असेल तर हो कसा हो फलादेश मिळेल? चांगला मिळेल. ऐका 2 मिनिटं ऐका. कुठलं लग्न आहे ते सांगा. नाही असं म्हणजे जर आता मिथून जर सूर्य जाणार आहे अंदाज पंचे 10 दशे नाही. मिथून लग्नाला दशमात येणारी रास कोणती? मीन. हो म्हणजे सर म्हणजे जन्म एप्रिलचा आहे का, मार्च 15 नंतरचा आहे का? हो. हा. मग त्यावेळेला मिथुन राशीचा सूर्य आला तर भाव मध्ये किती आहे त्याच्यावरती फलादेश देईल. आणि दशमातला रवी जर व्यवस्थित असेल, व्यवस्थित हा वाक्य लक्षात ठेवा, तर दशम स्थानाची फळं त्याला मिळतीलच चांगली. मग दशम स्थानात रवी असेल, गुरु असेल, बुध असेल, शुक्र असेल तरी सुद्धा लग्नातून जाताना रवी हा निश्चितच त्या रवीला फलादेश देऊनच पुढे जाईल. बरेच. हो सर समजलं. आता एप्रिल मार्चच्या किती तारखेचा जन्म आहे तो सांगा. 5 एप्रिल. 7 एप्रिल. 7 एप्रिलचा आहे ना. मग रेवती नक्षत्र. हो सर. हो हो. मग रेवती नक्षत्रातला रवी. मग एखादी व्यक्ती जे कर्म करत असेल, काम करत असेल, त्याचं फायनान्स आणि मार्केटिंगशी रिलेशन आहे का? हो सर मार्केटिंग. हे असे फलादेश फटाफट करता आले पाहिजे. नाही तर बघतो, उद्या सांगतो, पत्रिका ठेवून जा, मग नंतर पुस्तकात वाचतो, मग लिहून ठेवतो आणि मग सांगतो. असं करू नका. तर हळदणकर मॅडम. हो हो. हळदणकर मॅडम. होय होय सर होय. प्रथम तुम्हाला वंदन करते. नमस्कार. वर्गातले सगळे ज्येष्ठ अभ्यासक माझे सहध्यायी त्यांना नमस्कार करते. आणि खरोखर सर इतक्या बारकाव्याने तुम्ही काही कुंडल्यांमधल्या गोष्टी आमच्या समोर उलगडत आहात. तर आधीची गोष्ट पटवून घेईपर्यंत दुसरी गोष्ट येऊन धडकते की ही पण किती अपील होणारी आहे. याने पण आपल्याला किती गोष्टींवर प्रकाश टाकता येतो याचा बोध होतोय. आता आज तुम्ही सूर्यापासून येणारे 10वं स्थान हे कसं आपल्याला धनदायी किंवा फलदायी ठरू शकेल याच्यासाठीचं मार्गदर्शन केलं. त्याच्यात एक खूप चांगली गोष्ट लक्षात येते की या कुंडलीमध्ये धनस्थानातला मंगळ आणि भाग्यस्थानातलं भाग्येश मंगळ हा धनस्थानात जाऊन बसलेला असल्यामुळे राहू सोबत आणि चंद्राबरोबर
त्यामुळे तिथे राहू सोबत आल्यामुळे आणि तो मार्केशा बरोबर आल्यामुळे त्याला सगळ्याच गोष्टीमध्ये तो कसा धना त्याचा गोंधळ होईल किंवा घोटाळे होतील, त्याच्यापासून वंचित राहू शकतो, याचा आपल्याला बोध होतोय. तसंच शनी हा पुन्हा वृश्चिकेचा आला. शनी हा वृश्चिकेचा आला तर सगळ्याच गोष्टीमध्ये वेदनाकारक किंवा विलंब होणं, संकट येणं, ह्या गोष्टी कशा होऊ शकतील याच्यावर सुद्धा तुम्ही खूप चांगला प्रकाश टाकला. पहिल्याच भावामध्ये म्हणजे तनुस्थानामध्ये सूर्य, बुध आणि शुक्र, याच्यामध्ये बुध आणि शुक्र ही जोडी ही वैवाहिक दृष्ट्या किंवा एकत्र येणं ही फलदायी नाही किंवा मुकाबिल योग इथे होतो हा सांगितला. आणि याच्यावर एक चांगला म्हणजे राजेश खन्नाच्या निमित्तानं किंवा त्याच्या कुंडलीच्या निमित्तानं इतके बारीक 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 गोष्टी सांगितल्यात की त्या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला कोणतं एखादं उपाय सुचवता येईल. तर तो तुम्ही इतका म्हणजे त्याची पॅन्ट पिवळी होती, वरती शर्ट हिरवं होतं, म्हणजे सूर्य आणि शुक्र आणि बुध, गुरु आणि बुध याचं कॉम्बिनेशन तुम्हाला कसं तारू शकतं, उपयुक्त ठरू शकतं, याचा सुद्धा बोध दिला. तेव्हा भावमध्य प्रत्येक कुंडलीचा काढून घेणं हे गरजेचं आहे. आणि भावमध्यावरून जेव्हा सूर्य जाईल तेव्हा तो निश्चित फलदायी होईल. फक्त तिथे राहू, केतू किंवा पापग्रहाची दृष्टी आहे का याची पडताळणी आपल्याला आधी करून घेतली पाहिजे. जरी राहू किंवा पापग्रह जात असेल किंवा शनी गुरु असतील, शनी रवी असतील, पण मंगळ आणि गुरु हे जर बलवान असतील तर मात्र आपण ही पत्रिका ही बरीचशी तरून जाईल. याच्याबद्दल सुद्धा दिलासा देणारा असा उपाय तुम्ही ह्याच्यात सांगितलाय किंवा अभ्यास आपला या दृष्टीने दिला पाहिजे हे तुम्ही सांगितलं. तर एकूणच खूपच चांगला प्रकाश टाकणारी अशी ही हे. इव्हन परवाचं सुद्धा मी तुम्हाला म्हटलं की शुक्रवारची जी पत्रिका आपली झाली त्याच्यावर मी वृश्चिक राशी नंतर येणारी धनुराशी, पण इतर सुद्धा लग्न धरली तरी सुद्धा त्याच पद्धतीने सर बरीचशी फलितं मिळू शकतात. म्हणजे या माणसाचं आयुष्यात कुठे चुकलं असेल याचा आपल्याला अंदाज घेता येतो, त्यांनी काय करायला पाहिजे याचा अंदाज येतो. तर एकूणच खूपच गतिमान विषय चालू आहे आणि विद्यार्थी दिवसेदिवस खूपच तुमच्या मागोमाग पावलावर पाऊल ठेवून येत आहेत आणि घोडदौड चालू आहे सगळ्यांची. ही खूपच आशादायी आणि खूपच चांगली आनंदाची गोष्ट आहे सर. आणि तुमच्या शिकवण्याचं कौशल्य पणास लागतंय. म्हणजे पणास म्हणजे अशा अर्थी नाही, विद्यार्थी ते चांगल्या पद्धतीने उचलून धरतायत, या दृष्टीने ते खूप चांगलं आहे. तेव्हा सगळ्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद सर. बोला सर. आता एक गोष्ट सांगतो, ज्यांनी गाईड पाहिला असेल देवानंदचा तो अवश्य पहा. देवानंद त्याच्यामध्ये संन्यासी होतो शेवटला. देवानंदचं तूळ लग्न आहे, वैदारेमांचं तूळ लग्न आहे. ते दोघं एकत्र येतात आणि देवानंद संत बनतो, साधू बनतो, नकली. 1971 सालची ही स्टोरी आहे. आणि नवकेतनचा तो पिक्चर होता. गाईड काय म्हणजे मार्गदर्शन. तर त्याला साधूचं वेश घ्यावं लागतं म्हणून त्याने 1970 साली दाखवलं होतं की साधू मनुष्य त्या मार्गाला जातो कसा, त्याला कारण गाईड. देवानंदची मीन रास होती म्हणून त्याला हरे रामा हरे कृष्णा हे सुद्धा संतांचंच पिक्चर होतं, म्हणजे धार्मिक होतं आणि गाईड सुद्धा धार्मिकच होता. फक्त नट्या वेगळ्या होत्या. तिथे जिनत अमान होती, इथे वैतारे मान होती, असं आहे. हो सर, हो, खूप छान पिक्चर आहेत ते दोन्ही. मग हे असं त्या माणसाच्या नशिबात येतं. जसं राजेश खन्नाला एक गाणं आलं होतं, डाकिया डाकला या डाकिया डाकला. आता डाकिया म्हणजे मिथून, म्हणजे पोस्टमन. मग पोस्टमन हा कन्या आणि मिथुनेच्या जवळचा आहे, कळलं असं. एकदा तुम्ही सांगितलं होतं की कन्या राशीच्या अपत्याचा जो जन्म झाला तर त्याच्या जवळपास पोस्ट ऑफिस असतं. येस. हे अशा तऱ्हेचं गणित जे आहे, या काही मग सलमान का अशा भूमिका करतो, कारण त्याचं मेष लग्न आहे, कुंभ रास आहे. मग त्याचे चॅरिटी शो पण भरपूर आहेत, नाही आहेत असं नाही.
तो म्हणजे धर्माचा भाग वेगळा आहे, आपल्याला ज्योतिषचा भाग बघायचा असं. तर तुम्ही म्हटले ना त्यांनी हिरवी पॅन्ट आणि पिवळा शर्ट घातलेला, राजेश खन्नानी तो दुश्मन पिक्चर मध्ये घातलेला. नाही नाही, ह्याच्यात तुम्ही आराधनाचं ओ हो गाणं बघा, ते शर्मिला टॅगोरचं, ते एकत्रित हो गाणं नाहीये. त्याच्यात पण आहे. हा, त्यात तो सुशील कुमार होता, जीप वरती गाणं होतं ते, मेरे सपनों की रानी कब आएगी तू. बरं, आता कुबल मॅडम. तर ते झालं का सगळ्यांचं बोलून? हा, तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. आता कुठून सुरुवात करू आणि काय इतकं आज तुम्ही काय म्हणजे गोल्डन 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 सूत्र म्हणजे नेहमीच देतात. तर आता थोडी सुरुवात करते. आधी आपण भावमध्याबद्दल बोलू, कारण तो पण एक तुम्ही महत्वाचा पॉइंट सांगितला. म्हणजे आजचं लग्नाची डिग्री आणि सूर्याची डिग्री म्हणजे हे जवळ आहेत. त्यामुळे आज ह्या भावमध्यात काहीही फरक नाही पडला. म्हणजे आहे थोडासा, पण जस्ट सेम 11 म्हणजे 33, मग 10 49 असे. म्हणजे तर ते ते एक छान म्हणजे आम्हाला आज सूत्र मिळालं. आणि मग दुसरं तुम्ही म्हणजे हळदणकर मॅडमनी बाकीचं बरंच सांगितलं, ते नाही सांगत, मेन थीम सांगते. की जसं आपण मागच्या वेळेस गुरुचं बघितलं, तसं आज सूर्याचं म्हणजे सूर्य जेव्हा एखाद्या स्थानातून म्हणजे त्या भावमध्यातून जाताना फलादेश देतो, त्याचबरोबर त्याच्या 10व्या स्थानाचा पण तो फलादेश देतो. म्हणजे दोन्हीचा पण देणार. पण त्याला अडचण एवढीच आहे की त्यावेळेस तो ज्या भावमध्यातून म्हणजे ज्या भावातून ज्या राशीतून जाताना तिथे राहू किंवा केतू सारखे ग्रह नसायला पाहिजे. ते जर असतील, आता इथलंच आपण उदाहरण घेतलं तर ह्या धनस्थानातून जेव्हा सूर्य म्हणजे जाईल, म्हणजे गोचरीचा सूर्य, पण त्या भावमध्यातून त्या धनस्थानाचा तर नाहीच नाही मिळणार. त्याबरोबर 2 4 6 7 8 9 10 म्हणजे गुरु जिथे बसलाय म्हणजे मकर राशीत, तर त्या गुरुचा पण नाही मिळणार. नाही तर अदरवाईज गुरुचा तर मिळेल इतर वेळेस, म्हणजे कारण तो गुरु एकटा आहे. पण इथे जेव्हा इथे राहू आहे म्हणून धनस्थानाचं पण नाही मिळणार आणि लाभात गुरु बसलाय त्याचा पण नाही. मग बाकीचे आता मिळेल. समजा आपण फॉर एक्झाम्पल जर धरलं तर मिथुनेत न जाताना म्हणजे मिथुनेत काही म्हणजे राहू किंवा केतू सारखे ग्रह नाहीत, तर त्याचाही मिळेल. त्याच्याबरोबर त्याचं 10वं स्थान म्हणून म्हणजे मीन येईल, मीन रास तिथे, म्हणजे त्याबरोबर त्या सूर्याचं पण मिळेल असं. आणि इथे तुम्ही असं म्हणालात की जरी शनी आहे तर तिथे काही प्रॉब्लेम नाही येणार. शनीवरून म्हणजे त्या ह्या वृश्चिक राशीच्या भावमध्यातून जेव्हा सूर्य जाईल तेव्हा त्याचा तर फलादेश मिळेलच, त्याबरोबर इकडे षष्ठ स्थानात जी म्हणजे काय सिंहराज बसली तिचा पण मिळेल. म्हणजे मेन थीम काय आहे की राहू आणि केतू नसावेत. बरोबर आहे की नाही सर? बरोबर आहे ना? तर हेच छान. मग बाकीचे तर तुम्ही बाकीचे किती काय गोल्डन सूत्र दिले की राहू चंद्र एकत्रित असतील तर वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम येईल, पण त्याला दिलंय शुक्र बलवान असेल तर प्रॉब्लेम येणार नाही. आपल्याला पुष्कळ पत्रिका अशा दिसतात, आपल्याला वाटतं की अरे यांचं कसं काय छान चाललंय, तर त्यावेळेस तो शुक्र नक्कीच तपासावा. आणि तसंच राहू रवी असतील एकत्र तरी प्रॉब्लेम येईल, पण त्यावेळेस गुरु मंगळ तपासावा. असं बरंच छान 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 तुम्ही सांगितलं. मग कबूतर राहू आहे, त्याला कावळा पण घाबरतो. शनी केतू पण कोणीतरी विचारलं होतं, मला वाटतं टिवेटने मॅडमनी, म्हणजे शनी केतू जर असेल तर त्यावेळेस रवी चांगला असेल म्हणजे त्या पत्रिकेत. तर मग मी तुम्हाला फक्त असंच विचारते की म्हणजे मी फारशा पत्रिका नाही बघत, पण शनी केतू समजा युती आहे एखाद्या जातकात, तुम्ही रवी चांगला म्हणताय, म्हणजे रवी समजा सिंहेचा असेल किंवा मेषेचा असेल आणि त्याच्यावर काही असे हे कुयोग होत नाहीयेत राहू केतूचे, तर मग त्या जातकाला फलादेश मिळेल असं तुम्हाला म्हणायचंय ना? बरोबर आहे ना? हा हा. तर मग भरपूर म्हणजे चांगलं आहे. आणि मग ते 12 1 2 तर ते तुम्ही सांगितलं होतं याच्या आधी पण, याचा विचार करताना रवीच्या गोचरीचा पण विचार करावा. मग हे राजेश खन्नाचं मिथून लग्न, त्याचं लग्नेश धनु, त्यामुळे ते हिरवा पिवळ्या ड्रेसचं, ते मी काय पिक्चर बघत नाही पण 1 2 बघितले तर ते हेच ड्रेस असतात ते माहितीये. तर सर अतिशय अतिशय उत्तम, म्हणजे अगदी सुपर सुपर ऑसम एक्सलंट माइंड ब्लोईंग. आणि इतके गोल्डन सूत्र तुम्ही देत आहात की ते लागू पडतात म्हणजे पडतातच, तिथं काहीही दुविधा नाहीये. तर सर मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला खूप कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हेड्स ऑफ हेड्स ऑफ हेड्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. थँक्यू. ग्रॅटिट्यूड, थँक्यू मॅडम. ह्यूज थँक्यू. ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. आम्ही माझ्या बरोबर सगळ्यांना मी विनंती करते की सरांना खरंच 120 वर्ष आयुष्य करावं, त्याच्यासाठी आपण काही पण करू. नाही नाही नाही, ऐका ना, हे बघा,
मला नाही वाटत नंतर आम्हाला काही शिकायला मिळेल. आणि हे नाही आता तुम्ही ज्योतिषशास्त्रच असं शिकवायचं आहे आहे. अहो ऐका ना, चंद्रमा. आम्ही शिकवू पण अजून तर आम्ही विद्यार्थी, म्हणजे इतकं तुमच्याकडनंच घ्यायचं आहे. मी तुम्हाला अगदी म्हणजे माझी तर देते, पण सगळ्यांची देते ना खात्री, की हे तुम्ही शिकवलेलं बिलकुल वाया जात नाही. इथला प्रत्येक विद्यार्थी तुमच्यासारखं शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि मला गॅरंटी आहे की नक्की करेल, कारण ते हो हो. सगळे आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत ना, त्यामुळे नो डाऊट. या पण बऱ्याचशा छोट्या मुली आहेत, हम्म. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो शिंदे मॅडम आहेत, हो आहेत ना, कुलकर्णी आहेत, ती आहेत, गीता त्याच्यानंतर सावंत त्या आहे, आपल्या पोद्दार मॅडम आहेत. पोद्दार मॅडम ह्या आहेत. नक्कीच सक्सेसफुल टीचर होतील. होणार आणखी होणार कोणाला no doubt. टीचर व्हायचं असेल हा. तर संपर्क करा, मी संधी देईन. आता पुढचं लेक्चर जे आहे ते पंचपक्षीवरती कुबल मॅडम घेणार आहे. अरे बापरे, तर तुम्ही धन्यवाद. डिक्लेअर केलंच का? बरं, ठीक आहे. धन्यवाद मॅडम. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू. गॉड ब्लेस यू. ऑल द बेस्ट. कुबल थँक्यू. मॅडमशी आम्ही सर्व सहमत आहोत सर. थँक्यू. खूप छान थँक्यू सर, सर. धन्यवाद. धन्यवाद Thank you सर, very much, खूप sir. छान झालेलं. धन्यवाद सर.